झालो. त्याच्या आधी आम्ही ऑफलाईन म्हणजे आपण रेग्युलर आपले ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून आपण प्रशिक्षण देण्याचं काम करतो आणि मेनली आमचं जे काम चालू आहे ते डिहायड्रेशन ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स या विषयावरती. आजचा विषय आपला जो आहे तो डिहायड्रेशन ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. ओके, त्याच्यावरती आपण बोलूया. आता हे जे प्रेझेंटेशन आणलंय त्याच्यावरती आपल्यासाठी सगळ्यांसाठी हे प्रेझेंटेशन आणलंय. तर आपण नॉर्मली बघतो ना की फूड का प्रिझर्व केलं जातं, कुठचंही खाद्यपदार्थ जे असतं ते का प्रिझर्व केलं जातं, का करावं असतं. तर नॉर्मली जी उत्तरं मिळतात एकतर काय की सगळे जे खाद्यपदार्थ आहे, फूड असेल, व्हेजिटेबल्स असेल, ओके, फ्रुट्स असतील, हे सगळे पेरिशेबल आहे. त्याला एक सर्टन शेल्फ लाईफ असते की काही दिवस, एक दिवसच टिकेल, काही 2 दिवस टिकतील, काही आठवडाच टिकतील. पण आपल्याला जे लॉंग टर्म पाहिजे असेल, फॉर एक्झाम्पल 6 महिन्यानंतर आता मँगोचा सीझन चालू आहे, आपल्या 6 महिन्यानंतर मँगोचे प्रोडक्ट्स खायचे असतील तर मग आपल्याला ते फूड प्रिझर्व करावं लागतं, बरोबर. मग आता फूड बघायला गेलं तर खराब का होतं, तर बिकॉज ऑफ द मायक्रोबियल ग्रोथ. आपण ज्या खाद्यपदार्थ आहेत त्याच्यामध्ये जे पाणी कंटेंट आहे, वॉटर कंटेंट असते, त्या वॉटर कंटेंट मध्ये मायक्रोबियल ग्रोथ होते. ते मायक्रोबियल ग्रोथ झाले की तो प्रोडक्ट खराब होतो. खराब झाल्यावरती मग त्याला शेल्फ लाईफ मिळत नाही, मग आपल्याला तो फेकून द्यावा लागतो. तुम्ही बघा भारतामध्ये 42% हे जे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स जे आहेत हे 42% हे आपले बिफोर बिंग कन्झ्युम व्हायच्या आधी ते खराब होऊन जातात, आपल्याकडे फेकून दिलं जातं. ते 42% हा जो पर्सेंटेज आहे हा खूप मोठा आहे. भारताचं पॉप्युलेशन बघितलं तर त्या हिशोबाने 42% जे वेस्टेज आहे खूप मोठं आहे. तेच आपण वाचवू शकलो तर पूर्ण भारताची इकॉनॉमी बदलू शकते. मग हे वेस्टेज वाचवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे माध्यम आहेत. ओके, वेगवेगळे प्रिझर्वेशनचे मेथड्स असतात, ते आपण बघूया. ओके, आता शेल्फ लाईफ तुम्ही बघा, आपण आपल्या प्रोडक्ट्सना, आपल्या खाद्यपदार्थ जे आहेत त्याला जर आपण शेल्फ लाईफ आणू शकलो तर याच्यामध्ये बिझनेस ऑपॉर्च्युनिटी भरपूर प्रमाणात निर्माण होतो. तर कुठच्या होतात ते आपण बघूया. तर आता प्रिझर्वेशन चे वेगवेगळे मेथड्स काय काय आहेत. एक तर आहे की रेफ्रिजरेशन आणि फ्रीजिंग मेथडनी केलं जातं. तुम्ही बघा घरी पण तुम्ही बघा की राहिलेलं अन्न असेल ते फ्रीज मध्ये ठेवतात, मग 2 दिवसांनी 4 दिवसानंतर परत तो प्रोडक्ट गरम करून खाल्ला जातो. तर ते फ्रीजिंग मेथड आहे. मग फ्रीजिंगच्या माध्यमातून आपल्याला ग्रीन पीस, नंतर स्वीट कॉर्न, गाजर आहे, असे नंतर कुक फूड पण आपल्याला फ्रीजिंग फॉर्म मध्ये आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. मग कुक फूड मध्ये मग पराठे पण आहेत, चपाती पण आहेत, असे आपलं जवळजवळ सगळं जेवण आपण फ्रीजिंग फॉर्म मधून कस्टमरकडे देऊ शकतो, बरोबर. पण त्यामध्ये कसं एक ड्रॉबॅक असं होतो की फ्रीजिंग कॉस्ट ही खूप हेवी राहते आणि नंतर प्रिझर्वेशनचं पण ज्या एंड दुकानामध्ये वगैरे ते प्रोडक्ट ठेवायला लागतात तिथे पण फ्रीजिंग फॅसिलिटीज आणायला लागतात. त्यामुळे त्याच्यामध्ये फ्रीजिंग कॉस्ट ही खूप वाढत जाते. तसंच कॅनिंग एक प्रोसेस आहे की त्या कॅनिंगच्या प्रोसेसने आपण फूड प्रिझर्व केले जातात. मग कॅनिंग मध्ये फळं पण प्रिझर्व केले जातात, नॉनव्हेज प्रोडक्ट पण प्रिझर्व केले जातील, कुक फूड पण प्रिझर्व केलं जातं. मध्ये कॅनिंगच्या माध्यमातून तो प्रोडक्ट प्रिझर्व केला जातो. तसंच डिहायड्रेशन आजचा विषय जे आपण त्याच्याबद्दल अजून नंतर बोलूया. त्यामध्ये एक फ्रीज ड्रायिंग पण एक प्रोसेस येते, ते आपण आपल्या सेशन मध्ये डिटेलमध्ये बोलणार आहोत. ओके, सॉल्टिंग पिकलिंग एक पद्धत आहे की जे ट्रेडिशनली चालू आले जे पदार्थ आहेत ते पिकलिंग म्हणजे लोणचं केलं जातं आणि ते प्रिझर्व केलं जातं. नंतर पॅश्चरायझेशन, मिल्क जसं पॅश्चराइज करतात तसं अंड पण पॅश्चराइज करतात आणि प्रिझर्व केलं जातं. फर्मेंटेशन एक प्रोसेस आहे. नंतर केमिकल्स वापरून प्रिझर्व केलं जातं. मग सोडियम बेन्झोएट आहे, पोटॅशियम आपलं ऍसिटिक ऍसिड आहे, असे वेगवेगळे केमिकल्स वापरले जातात आणि तो फूड प्रिझर्व केला जातो. तसंच मग रेडिएशनच्या पद्धतीने पण फूड प्रिझर्व केलं जातं. आता एक्सपोर्ट करायचं आधी मँगो काय ते रेडिएशन चेंबर म्हणून पास केलं जातं आणि मग त्याला 1 ते 1.5 महिना शेल्फ लाईफ मिळते. मग ते कस्टमर पर्यंत जाते तेव्हापर्यंत त्यांना तो फ्रेश प्रोडक्ट मिळतो. तसंच कांदा आहे, बटाटा आहे, ते पण बरेचदा एक्सपोर्ट करायच्या वेळेस रेडिएशन चेंबर म्हणून पास करून मग एक्सपोर्ट करतात. तसंच काही आयुर्वेदिक प्रोडक्ट असतात, आयुर्वेदिक पावडर असतात, त्यामध्ये केमिकल प्रिझर्वेटिव्ह वापरले तर त्याचं फॉर्म्युलेशन चेंज होतं. मग ते फॉर्म्युलेशन चेंज न होण्यासाठी ते रेडिएशन चेंबर म्हणून पास करतात. मग त्यामध्ये 2 वर्ष मायक्रोबियल ग्रोथ होत नाही आणि तो प्रोडक्ट जो असतो तो पावडर फॉर्म मध्ये जो आहे तो प्रिझर्व राहतो. मग रेडिएशनचा पण बऱ्याच प्रमाणात आता वापर होत चाललेला आहे. तर रेडिएशन ऑल्सो इज अ प्रिझर्वेशन मेथड. तसंच मग नायट्रोजन गॅस वापरला जातो. लेस वगैरे सगळे जे पॅकेट फूड आहेत, फ्राईड फूड्स आहेत, मग त्यामध्ये कसं नायट्रोजन गॅस वापरतात. नायट्रोजन गॅस आहे प्रिझर्वेटिव्ह त्यामध्ये, बरोबर. तसंच मग कार्बन डायऑक्साईड गॅस वापरतात. इव्हन काजू वगैरे 10 किलोचे वगैरे कॅन असतात, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड गॅस
इन्फ्युज करतात. मग कार्बन डायऑक्साईड गॅस ऍक्टचा प्रिझर्वेटिव्ह आणि मग त्याच्यामध्ये ते घेऊन तो प्रोडक्ट तो प्रिझर्व केला जातो. असे वेगवेगळे पद्धती आहेत प्रिझर्वेशनच्या आणि ते प्रत्येक प्रिझर्वेशनची पद्धत बघाल ते युज केल्यानंतर त्याच्यापासून असंख्य प्रोडक्ट निर्माण होत जातात. तसंच आपला डिहायड्रेशनचा पण विषय आहे की आपण डिहायड्रेशन करतो त्यापासून आपण असंख्य प्रोडक्ट निर्माण करू शकतो. तर व्हॉट इज फूड डिहायड्रेशन? आपण फूड डिहायड्रेशन म्हणजे काय? तर फूड डिहायड्रेशन इज अ प्रोसेस ऑफ रिड्युसिंग मॉइश्चर ऑफ फूड to low levels for improved shelf life by adding one or more forms of energy to the food. Most commonly, heat is added to the food by hot air, which also carries the moisture away from the food. आता एक सिंपल डेफिनेशन आहे. आता हे डेफिनेशन काय सांगते की आपला जो प्रोडक्ट आहे की ते मॉइश्चर मध्ये मायक्रोबियल ग्रोथ होते. सगळ्या भाज्यांमध्ये सगळ्या फळांमध्ये मॉइश्चर असल्यामुळे त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ होते. आपण डिहायड्रेशन मध्ये काय करतो? हॉट एअरचा वापर करून आपण ते मॉइश्चर त्या प्रोडक्ट मधलं काढून टाकतो. मॉइश्चर काढून टाकल्यामुळे त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ होत नाही. एक सर्टन अमाऊंट पर्यंत आपण मॉइश्चर ठेवलं तर त्याच्यामध्ये मग मायक्रोबियल ग्रोथ होत नाही. मग आपण तेवढ्या लिमिट तेवढ्या इम्पॅक्ट पर्यंत आपण मॉइश्चर काढलं तर मग आपल्याला शेल्फ लाईफ मिळते. मग शेल्फ लाईफ किती? काय काय केसेसमध्ये आपल्याला 2-2 वर्ष पण शेल्फ लाईफ मिळते. विदाउट एनी केमिकल, विदाउट एनी प्रिझर्वेटिव्ह आपल्याला 2 इयर्सची वगैरे पण शेल्फ लाईफ मिळते. नॉर्मली आपण 6 महिने ते 8 महिने आपल्याला जर शेल्फ लाईफ मिळाली तर नथिंग लाईक इट, खूप चांगलं होतं. मग आपण ह्या डिहायड्रेशन मध्ये त्या प्रोडक्ट मधलं मॉइश्चर काढतो आणि तो प्रोडक्ट प्रिझर्व केला जातो. मग ह्या प्रोडक्ट्स मग आता हे जे मॉइश्चर काढल्यानंतर जे प्रोडक्ट्स आपल्याला मिळतात ते कुठचे आपण ऍप्लिकेशन कुठचे प्रोजेक्ट करू शकतो ते आपण एक बघू. ओके, आता हा जो तुम्हाला फोटो दिसतोय हा तुमच्या सगळ्यांचा आवडीचा प्रोडक्ट आहे, बरोबर आहे. बरेच लहान मुलांना आवडतं, मोठ्या माणसांना आवडतं, इव्हन सिनियर सिटीजन्सना पण हा प्रोडक्ट आवडत असतो. हा प्रोडक्ट तुम्ही बघाल याच्यामध्ये हा नूडल्स आहे, इन्स्टंट नूडल्सचा प्रोडक्ट आहे. ह्याच्यामध्ये पाणी ऍड करतो आपण, गरम केलं की तो प्रोडक्ट तयार होतो. किंवा काही केसमध्ये उकळलेलं पाणी त्या प्रोडक्ट मध्ये ऍड केलं जातं आणि तो प्रोडक्ट तयार होतो आणि मग तो खाल्ला जातो. आता नुसतं हा प्रोडक्ट एक फक्त आपण बघितला ना, नुसता नूडल्सचा प्रोडक्ट बघितला तर भारताचं ह्याचं मार्केट किती आहे? तर मोर दॅन 10,000 करोडचं मार्केट आहे. 10,000 कोटीचं मार्केट आहे नुसतं नूडल्स या बिझनेसवर, बरोबर. तर कमी आहे का? जबरदस्त आहे. नुसतं एका प्रोडक्ट वरती 10,000 मोर दॅन 10,000 करोडचं मार्केट आहे. तर आता ह्या मार्केट मधलं आपण 1% जरी मार्केट मिळवू शकलो ना तरी आपल्यासाठी ते खूप मोठा बिझनेस होऊ शकतो. आता हा इंटरनॅशनल प्रोडक्ट आहे. इंटरनॅशनलचे फॉरेन कंपनीज आपल्या इथे भारतामध्ये घेऊन आले 25 वर्षापूर्वी आणि आपल्या इथे आपल्या लोकांना राईट फ्रॉम काश्मीर टू कन्याकुमारी सगळ्यांना ह्या प्रोडक्टची सवय लागली. मग शाळेमधली मुलं, आता हे एवढं इझी आहे की नुसतं शाळेमधली मुलं पण ते पाणी ऍड करतात, त्या टोपामध्ये ऍड नूडल्स ऍड करतात, तो मसाला ऍड करतात, तो प्रोडक्ट होऊन जातो. एवढं इझी झालेलं आहे. नुसतं मुली नाही तर मुलं पण नूडल्स, इन्स्टंट नूडल्स करू शकतात. आता ह्या नूडल्स करता यायला लागल्यापासून मुलांना किचन मध्ये बरेच इतर पदार्थ पण ते बनवायला शिकल्यात मुलं. तर यांचं हे कॉन्ट्रीब्युशन आहे भारतामध्ये की मुलांना पण एक फूड स्वतः बनवण्याची आवड निर्माण केली गेली. त्याच्यापासून मुलं पण आता बरेच जण कुकिंग लाईन मध्ये शिरलेले. ओके, तर इथून सुरुवात होते मुलांची की शाळेमध्ये असताना किचन मध्ये नूडल्स वगैरे बनवायला सुरुवात करतात. तर मग आता हे नूडल्स जसं आपण बनवतो सेम टेक्निकने आपण सगळं भारतातलं जे जेवण आहे, सगळं भारतातलं मधलं जे जेवण आहे ते आपण सेम इन्स्टंट फॉर्म मध्ये आपण करून देऊ शकतो. इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये आपण जे फॉर्म देणार आहोत ते RTC रेडी टू कुक फॉर्म मध्ये आपण कस्टमर्सना देऊ शकतो. लोकांनी फक्त पाणी ऍड करायचं आणि ते गरम केलं की ते प्रोडक्ट तयार होतं. तर हे सेम नूडल्स सारखं जे प्रोडक्ट आहे ह्या सेम टेक्निकने आपण मल्टिपल प्रोडक्ट्स आपल्या बिझनेस मध्ये आणू शकतो. सगळ्यांना आवडतं बघा, लगेच तोंडाला पाणी सुटलं असेल हे फोटो बघितल्यावरती. तसं सूप्स बघाल तर सूप्स पण भारतामध्ये बघाल तर 7,000 कोटीचं मार्केट आहे. 7,000 करोडचं भारतामध्ये टोमॅटो सूप आपल्याला दिसतंय. तसं मग तुम्ही मिक्स व्हेज सूप, नूडल्स सूप, मंचाव सूप असे वेगवेगळ्या प्रकारचे सूप्स आपण करू शकतो. तसेच हेल्थ स्पेसिफिक आपण सूप्स करू शकतो. हेल्थ स्पेसिफिक मग ते डायबिटीज वाल्यांसाठी वेगळे सूप, ब्लड प्रेशर वाल्यांसाठी वेगळे सूप, ज्यांना बारीक व्हायचं त्यांच्यासाठी वेगळे सूप, ज्यांना वजन वाढवायचं त्यांच्यासाठी वेगळे सूप. नुसतं हे प्लेन सूप जे आहे, ओके, तुम्ही बघा प्रोडक्शन कॉस्ट बघायला गेलो ना आपण तर 180 ते 200 रुपयामध्ये 1 किलो सूप पावडर बनते. सेलिंग प्राइस बघाल तर 600 रुपये 700 रुपयापासून जे सुरुवात होते ते 1800 रुपये किलो पर्यंत विकले जाते. मार्केट स्टडी करा बघ किती पटीने मार्जिन्स आहेत बघायच्या सूप्स मध्ये. आपण सूप्स वरती नुसतं एका याच्यावरती जरी फोकस केलं तरी मार्केटमध्ये 7,000 कोटीचं मार्केट आहे.
7,000 crores आणि दरवर्षी 15 ते 20% वाढ होते या मार्केटमध्ये. आता लॉकडाऊन मध्ये तर जास्तच याचा सेल वाढ या इन्स्टंट प्रोडक्ट्स. मग हे आपल्यासाठी राईट टाइम आहे की आपण आता एंटर करू शकतो. बरोबर, हे एक्झिस्टिंग प्रोडक्ट बद्दल तुम्हाला सांगितलं. तसं एक हे पण आहे, मिक्स व्हेज सूप आहे, ते सूप पण आपण करू शकतो. वेगवेगळ्या सूपचे प्रकार करू शकतो. आता आपण बघा की हे पोहे आहेत, ओके, सगळ्यांना आवडणारे पोहे आहेत. ते पोहे पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमर्सना देऊ. आता नेस्लेवाले पण मॅगीवाले पण पोह्यामध्ये एंटर केले. हा आपला पूर्ण भारतीय प्रोडक्ट आहे, पूर्ण महाराष्ट्रीयन प्रोडक्ट आहे, पण याच्यामध्ये पण आता मोठ्या कंपनीज एंटर करायला लागले. बरोबर, मग आपल्या आता मोठ्या कंपनी ह्याच्यामध्ये एवढी मोठे पोटेन्शियल दिसते, पण आपल्याला पण ह्याच्यामध्ये तसं पोटेन्शियल दिसलं पाहिजे. मग इन्स्टंट पोहे आपण करून देऊ शकतो. लोकांनी पाणी ऍड केलं की त्यांचं पोहे तयार होतील. हे तुम्ही बघा, आता मी जे प्रोडक्ट दाखवतोय ब्रेकफास्टचे प्रोडक्ट आहे आणि महाराष्ट्रीयन प्रोडक्ट्स आहे. मग पोहे आपण करू शकतो, तसं आपण इन्स्टंट उपमा करू शकतो. मग इन्स्टंट उपमा लोकांनी पाणी ऍड केलं, गरम केले की त्यांचे उपमा तयार होऊ शकतात. असे आपण 50 डिफरंट टाइप्स ऑफ उपमे करू शकतो. ओके, मग ब्रोकोली उपमा करू शकतो, मिक्स व्हेज उपमा करू शकतो, असे बरेच आहेत. टोमॅटो उपमा, ओके, पालक उपमा, मेथी उपमा, असे वेगवेगळ्या प्रकारचे रेंज ऑफ उपमा आपण करू शकतो. तर एका उपमाच्या एका प्रोडक्ट वरती आपण इन्स्टंट मध्ये बरेच व्हरायटीज आपण आणू शकतो. ओके, स्वीट कॉर्नचे उपमा, असे वेगवेगळे मसाला उपमा, असे अनेक प्रकारचे आपण नुसते उपमा ह्या व्हरायटी. तुम्ही बघा अजून उपमा पण आताशे यायला लागलेले आहे. बरोबर, त्याचबरोबर मग आपण इतर व्हरायटी ऑफ रेंज ऑफ उपमा आपण करू शकतो. नुसतं एकच प्रोडक्ट घेतला त्याच्यामध्ये आपण एंडलेस व्हरायटीज आपण तयार करू शकतो. नुसतं एका प्रोडक्टवरती 10,000 कोटीचा बिझनेस करतात. आपण एक प्रोडक्ट त्यामध्ये वेगवेगळे व्हरायटीज आणून कस्टमरकडे पोहोचू शकतो, ऑल इंडिया पोहोचू शकतो आपण. करेक्ट, मग हे उपमा झालं, हे महाराष्ट्रीयन पदार्थ झाले. तसंच अजून एक महाराष्ट्रीयन तुमच्या पण आवडीचा पदार्थ आहे बघा, एकदम कसं तरी वगैरे कशी दिसते, तर हे इन्स्टंट मिसळ आहे. बरोबर, इन्स्टंट मिसळ, ही मिसळ तुम्ही बघा सकाळी ब्रेकफास्ट मध्ये पण लोकांना खायला आवडते, दुपारच्या जेवणाच्या वेळेस पण लोक मिसळ खातात, तसंच रात्रीच्या वेळेस पण जेवण म्हणून पण मिसळ खातात. दिवसभर मिसळ लोक खाणार आहेत. ओके, ह्याच्यावरती एक जेवायला दुसरं काय नाही मिळालं पण मिसळ पाव मिळाला तरी पण त्यांना सफिशियंट होतं. तर मग हा आपण मिसळ ही इन्स्टंट फॉर्म मध्ये करू शकतो. इन्स्टंट फॉर्म मध्ये मिसळ आपण कस्टमरला देऊ शकतो. लोकांनी फक्त पाणी ऍड केलं की त्यांची मिसळ तयार होईल. बरोबर, मग मिसळ बरोबर मग तुम्ही कोल्हापुरी मिसळ होईल, पुणेरी मिसळ होईल, मुंबई मिसळ होईल, नाशिकची मिसळ होईल, असे वेगवेगळ्या एरियाच्या स्पेसिफिक आपण मिसळ आपण कस्टमर्सना देऊ शकतो. रेंज ऑफ मिसळ आपण आणू शकतो. अजून मार्केटमध्ये हे प्रोडक्ट नाही आहेत, आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये अशा पद्धतीचे मिसळ कस्टमर्सना देऊ शकतो. ओके, असे वेगवेगळे मिसळचे करू शकतो. तसंच मग आता नॉर्थ इंडियन डिश बघाल तर पराठे असतात. मग पराठ्यामध्ये पण आपण वेगवेगळे प्रकार देऊ शकतो. आलू पराठा, मेथी पराठा, पालक पराठा, हे प्रीमिक्स देणार आपण, रेडी टू. परत रिपीट करतो मी, आपण जे कस्टमरला देणार आहोत ना ते रेडी टू कुक फॉर्म मध्ये देणार. लोकांना कुकिंग साठी रेडी असणार. बरोबर, मग कुकिंग साठी मग प्रीमिक्स येतात. मग पराठ्याचे आपण प्रीमिक्स देऊ शकतो. मग आलू पराठा, मिक्स व्हेज पराठा, मेथी पराठा, पालक पराठा, ब्रोकोली पराठा, असे वेगवेगळे प्रकारचे आपण पराठ्याची रेंज देऊ शकतो कस्टमर्सना. मग डिफरंट पराठेच आपण देऊ शकतो. त्याबरोबर मग चटणी आहे, चटण्या आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये देऊ शकतो. लोणचे आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमरला देऊ शकतो. तसं मग नॉर्थ इंडियन प्रोडक्ट्स बघाल तर इडली आहे, डोसा आहे, मेदूवडा आहे, तसंच उत्तप्पा आहे. हे सगळ्याचं बॅटर बघाल ना तर सिमिलर असतं. मग आपण काय करू शकतो, डिहायड्रेशनच्या पद्धतीने आपण इन्स्टंट बॅटर त्यांना करून देऊ शकतो. लोकांनी फक्त पाणी ऍड केलं की त्यांचं बॅटर तयार होईल. मग त्यापासून मग ते इडली बनवतील, डोसा बनवतील. मग त्यांना जे काय पाहिजे त्या बॅटर पासून ते बनवू शकते. एक ती पद्धत झाली. दुसरी ही इडली आहे ना, आपण इडलीच आपण अखंड डिहायड्रेट करू शकतो. मग खायला एकदम क्रिस्पी लागते अशी डिहायड्रेटेड इडली. परत आपण स्टीम केलं तर ओरिजिनल इडली सारखी होते. मग ते इडलीमध्ये पण वेगवेगळे ड्रायफ्रुटची इडली, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इडल्या होऊ शकतात. ती एक रेंज आपण करू शकतो. त्याचबरोबर सांबार जे आहे, इडली सांबार म्हणतो ना आपण, ते सांबार पण आपण कस्टमर्सला इन्स्टंट फॉर्म मध्ये देऊ शकतो. लोकांनी पाणी ऍड केलं, गरम केलं की सांबार होईल. तसंच मग चटणीचे प्रकार आहेत. मग चटणीचे प्रकार पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये देऊ शकतो. लोकांनी फक्त पाणी ऍड करायचं, गरम केलं की त्यांची चटणी तयार होते. मग वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आपण देऊ शकतो. करेक्ट,
हे साऊथ इंडियन डिशेस झाले. तसंच जे नॉनव्हेज खाणार आहेत, ज्यांना अंड आवडते, ऑमलेट आवडतं, मग आपली एक पार्टिसिपंट आहे, ओके, तिने काय केलं की 5 प्रकारचे ऑमलेट तयार केले इन्स्टंट फॉर्म मध्ये. ओके, जे ज्यांना रेग्युलर ऑमलेट खायचंय, त्यात येल्लो आणि व्हाईट मिक्स असलेले, त्यात कांदा डिहायड्रेटेड असतो, कोथिंबीर डिहायड्रेटेड असते, मिरची असते डिहायड्रेट केलेली. मग ते पाणी मिक्स करायचं, पाणी मिक्स करून ते मिक्स करायचं आणि तव्यावरती आपण फ्राय केलं की ऑमलेट तयार होतं. तिने असे 5 प्रकारचे केले. एक मिक्सचं ऑमलेट केलंय, नंतर व्हाईटचं ऑमलेट वेगळं केलं, जे हेल्थ कॉन्शियस आहे, ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी व्हाईटचं ऑमलेट आहे, ज्यांना वेट गेन करायचं आहे त्यांच्यासाठी येल्लोचं ऑमलेट केलेलं आहे. ओके, तसंच मग उपवासाचं ऑमलेट केलंय आणि तसंच त्यांनी व्हेजिटेरियन ऑमलेट केलं. असे 5 प्रकारचे ऑमलेट करून त्यांनी मार्केटमध्ये लॉन्च केलेले आहे. मग त्या ऑमलेट पासून आपण वेगवेगळे पदार्थ पण करू शकतो. ओके, तर अंडर डिहायड्रेट करून त्यांनी वेगवेगळे इन्स्टंट ऑमलेट वगैरे तयार केले जे नॉनव्हेज खाणार आहेत त्यांच्यासाठी. ओके, तसंच मग आपण दुपारचं जेवण, आता सकाळचा ब्रेकफास्ट झाला आतापर्यंत बोललो ते. आता दुपारचं जेवण बघाल तर दुपारच्या जेवणामधले हे सगळे पदार्थ जे आहेत ना, ते आपण इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये करू शकतो. फक्त काय होणार की चपाती जी आहे ती चपाती आपण डिहायड्रेट करायला गेलो तर खाकऱ्यासारखी होती, पण ती डिहायड्रेट प्रॉपर होणार नाही. पण आपण जे पराठे बोललो, पराठेचे प्रीमिक्स, तसे आपण पराठ्याची रेंज आपण देऊ शकतो कस्टमरला. तसंच मग राईसचं बघा, तर राईस मग जिरा राईस आहे, मग आपण इन्स्टंट जिरा राईस कस्टमरला देऊ शकतो. कारण पाणी ऍड केलं, गरम केलं की त्यांचं जिरा राईस इन्स्टंट तयार होईल. मग मसाले भात आहे, मसाले भात आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये देऊ शकतो. बरोबर. मग भाज्या आहेत, मग पालकची भाजी, मेथीची भाजी, लाल माठची भाजी, ओके, जी तुम्हाला आवडते भाजी, शेपूची भाजी, सगळ्या भाज्या आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये देऊ शकतो. लोकांनी फक्त पाणी मिक्स करायचं, त्याच्या भाज्या तयार होणार आहेत. ओके, मग ते थिक ग्रेव्हीचे असतील किंवा पातळ ग्रेव्हीच्या, ज्याचं पाहिजे तसं आपण देऊ शकतो. मग वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या होतील, छोलेची भाजी होईल, चना मसाला होईल, असे वेगवेगळ्या, पालक पनीर होईल, अशा सगळ्या वेगवेगळ्या भाज्या आपण कस्टमर्सना रेडी टू कुक, RTC रेडी टू कुक इन्स्टंट फॉर्म मध्ये आपण कस्टमर्सना देऊ शकतो. बरोबर. त्याचबरोबर मग वेगवेगळ्या भाज्या झाल्या, त्याचबरोबर मग श्रीखंड आपण डिहायड्रेट करू शकतो. श्रीखंड डिहायड्रेट केलं, लोकांनी पाणी मिक्स केलं तर इन्स्टंट श्रीखंड तयार होईल त्यांचं. मग श्रीखंडामध्ये पण वेगवेगळी रेंज होईल. मसाल्याचं श्रीखंड, आपलं मँगो श्रीखंड, पायनॅपल श्रीखंड, चिकूचं श्रीखंड, असे वेगवेगळ्या फळांचे बेस घेऊन आपण श्रीखंड इन्स्टंट फॉर्म मध्ये देऊ शकतो. अजून मार्केटमध्ये कुठेच नाही हा प्रोडक्ट. बरोबर. तसंच मग आपण कोशिंबीर आहे, मग कोशिंबीरचे पण वेगवेगळे प्रकार आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये देऊ शकतो कस्टमर्स. बरोबर. मग आता आपण जिरा राईस केलं तर आपल्याला डाल फ्राय लागेल, मग डाल फ्राय पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये करू शकतो. लोकांनी फक्त पाणी मिक्स करायचं, गरम केलं की त्याचं डाल फ्राय तयार होईल. करेक्ट. मग सगळं जे दुपारचं जेवण आहे ना, ते सगळं आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये आपण कस्टमर्सना देऊ शकतो. बरं, आता तुम्ही बघ, एवढं सगळं जेवण खाल्ल्यावरती आपल्याला ना खूप हेवी झाल्यावरती आपल्याला त्याचे डायजेशनसाठी छास वगैरे लागतं, छास मठ्ठा वगैरे लागतं. मग आपण दही डिहायड्रेट करू शकतो. दही डिहायड्रेट केला तर इन्स्टंट छास, इन्स्टंट मठ्ठा, हे सगळे आपण प्रकार करू शकतो. दही डिहायड्रेट केलं तर इन्स्टंट लस्सीचे प्रकार करू शकतो. लस्सीचं पण तुम्ही बघा, इन्स्टंट लस्सी कुठेच नाही मार्केटमध्ये. मग लस्सीमध्ये पण वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या लस्सी करू शकतो आपण. मग ते मँगो लस्सी असो, स्ट्रॉबेरी लस्सी असो, पायनॅपल लस्सी असो, अशा वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आपण लस्सीचे प्रकार इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमरला देऊ शकतो. बरोबर. आता एवढं सगळं हेवी खाल्लं की मग तुम्ही बघा, आपल्याला पान खायचं. आता हे झालं व्हेजिटेरियन बोललो तुम्हाला, तसं आपण नॉन व्हेजिटेरियन प्रोडक्ट्स पण इन्स्टंट फॉर्म मध्ये करू शकतो. मग नॉन व्हेजिटेरियन बघा, तर मग आपण चिकनची ग्रेव्ही करून देऊ शकतो इन्स्टंट फॉर्म मध्ये. फिशची ग्रेव्ही असेल, रेडी टू फ्राय फिश असू शकतात. ओके, मग फिश पुलाव असेल, फिश बिर्याणी असेल. ओके, तसंच मग चिकन पुलाव आहे, चिकन बिर्याणी आहे. आता मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना आता भूक लागली असेल, हे सगळे पदार्थ डोळ्यासमोर बघितले तर अजून सगळ्यांना भूक लागली असेल. ओके, तर हे सगळे इन्स्टंट फॉर्म मध्ये आपण सगळे व्हेज नॉनव्हेजचे पदार्थ पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये करून देऊ शकतो. ओके, मग आता हे सगळं खाल्ल्यावरती ना आपल्याला अजून एक पान खायचा मूड येतो. बरोबर. मग पण अजूनही तुम्ही बघा, महिलांना भारतामध्ये पानवाल्याकडे जाऊन कलकत्ता पान देतो, बनारसी पान देतो, अजूनही तेवढ्या कम्फर्टेबली मागता येत नाही. अजूनही ते बॅरियर आहे. मग आपण पान जे आहे ना, खालचा डेटाचा पोर्शन, तो ट्रायंगल पोर्शन, तो कट करतात माहितीये का, की त्याच्यामध्ये ना ऍसिडिक कंटेंट जास्त आहे. पण पान बेसिकली हे अँटी ऍसिड आहे, पण खालती जो डेटाचा पोर्शन आहे तिथे ऍसिडिटी जास्त असल्यामुळे तो कट केला जातो. बरोबर. आणि वरचं जे पान आहे त्याच्यावरती मग जे कोटिंग करून, ते स्टफिंग करून
आपण ट्रायंगल शेप करून ते कट करून आपण डिहायड्रेट करू शकतो. मग आपण इन्स्टंट फॉर्म करून आपण कस्टमर्सना देऊ शकतो. मग लोक रोज जेवल्यानंतर ते इन्स्टंट पान खाऊ शकतील. तुम्ही बघा मार्केटमध्ये एक इन्स्टंट पान येतं तर त्यांचं 1800 रुपये किलोनी विकतात. ते 100 ग्रॅमची त्या डबी आहे ती त्यांची 180 रुपयाला आहे. मग किलो आपण बघितलं तर 1800 रुपये किलोने ते पान विकतायत, इन्स्टंट पान. प्रोडक्शन कॉस्ट बघाल तर 200 रुपयाच्या आतच प्रोडक्शन कॉस्ट होते. बरोबर, तर किती पटीने MRP असते बघा त्याची. करेक्ट. तर मग असं आपण पान पण आपण करू शकतो. आता एवढं खाल्लं बरोबर, आपण पान पण खाल्लं की मग तुम्ही बघा आपल्याला झोप येते. माहिती आहे, दुपारचं एवढं हेवी खाल्लं आपण तर मग आपल्याला झोप येते. मग झोपल्यानंतर परत संध्याकाळ झाली, बाहेर पाऊस पडत असेल तर मग आपल्याला परत खाण्याचा मूड येतो. किती जेवलं असेल तरी परत संध्याकाळी आपल्याला खायचा मूड येतो. मग ते काय येतं, तर मग आपल्याला बटाटवडा खावासा वाटतो. मग आपण बटाटवडा पण इन्स्टंट फॉर्म मध्ये करून, रेडी टू कुक इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमर्सला बटाटवडा पण देऊ शकतो. आतमधलं जे स्टफिंग आहे ते आपण इन्स्टंट फॉर्म करायचं आणि मग ते कोटिंग करून फ्राय करते. बरोबर, मग ते बटाटवडा पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये करून देऊ शकतो. त्याबरोबर जी लागणारी चटणी आहे ती पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये करू शकतो. ओके, तर मग बटाटवडा खायचा मूड आहे तर बटाटवडा आपण करू शकतो. काही जणांना समोसा खायचा मूड येईल तर आपण इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये समोसाही करून देऊ शकतो. लोकांना समोसाही करून देता येईल. मग तो व्हेजिटेरियन समोसा असो, पंजाबी समोसा असो, वेगवेगळ्या प्रकारचे समोसाचे आपण प्रीमिक्स कस्टमर्सना देऊ शकतो. मग समोसा आला, त्याचबरोबर मग भजीचे प्रकार खायचे. मग कांदा भजी आहे, मूग भजी आहे, बरोबर, मेथी भजी आहे, पालक भजी आहेत, असे वेगवेगळ्या प्रकारचे भजी खायचा मूड आहे. मग आपण रेडी टू कुक साठी आपण भजी, ज्यात कांदा डिहायड्रेटेड वगैरे सगळं असेल, लोकांनी फक्त पाण्यात मिक्स करायचं आणि फ्राय करायचं. बरोबर, मग त्यांच्या घरी जे तेल असेल त्या तेलामध्ये फ्राय करून खाऊ शकते. अशी रेडी टू फ्राय साठी आपण, रेडी टू कुक साठी आपण इन्स्टंट भजी देऊ शकतो. मग कांदा भजी पासून सगळ्या टाईपचे 50 प्रकारचे आपण डिफरंट भजी करून देऊ शकतो कस्टमरला. मग व्हेज भजी असो, नॉनव्हेज भजी असो, सगळ्या प्रकारचे आपण भजीचे पण आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये देऊ शकतो. तुम्ही बघा, एवढे मी तुम्हाला प्रोडक्ट सांगतोय ना, अजून मार्केटमध्ये कोणच नाहीये, कोणच नाही ह्याच्यामध्ये अजून. स्टील ही डिहायड्रेशन इंडस्ट्री अजूनही बेबी इंडस्ट्री. ओके, जो एंटर करेल त्याला ह्याच्यामध्ये खूप स्कोप आहे, भरपूर स्कोप राहतो. हे सगळे व्हॅल्युएटेड प्रोडक्ट्स म्हणतोय. ओके, मग भजी झालं, पण रात्री आपल्या जेवायचं आहे, रात्री आपल्याला चायनीज खायचा मूड आहे, मग रात्री मग आपल्या नूडल्सचे प्रकार खायचे आहेत ते आपण इन्स्टंट फॉर्म मध्ये देऊ शकतो. मग फ्राईड राईस खायचे आहे ते देऊ शकतो. सूप तर बोललोच मी, तसंच मंचा सूप, स्वीट कॉर्न सूप वगैरे पण आपण कस्टमर्सना इन्स्टंट फॉर्म मध्ये देऊ शकतो. तसं मग मंचुरियन आहे किंवा मोमोज आहे, बरोबर, शेजवान चटणी आहे, हे सगळे इन्स्टंट फॉर्म मध्ये कस्टमर्सना आपण देऊ शकतो. मग रात्रीचं बघा, तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्ट पासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं जे जेवण आहे ते इन्स्टंट फॉर्म मध्ये आपण कस्टमर्सना देऊ शकतो, इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये. अजून ह्याच्यात जास्त काम झालेलं नाहीये. आणि आपण मराठी टोटल महाराष्ट्रीयन डिश आपण पकडले तर त्याच्यामध्ये आपण स्पेशालिटी करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आणून कस्टमर्सना देऊ शकतो. आपल्याकडचे डिशेस इतर लोकांना पण आवडत असतात, बरोबर, इतर कम्युनिटी लोकांना पण आवडत असतात. ते सगळे आपण इन्स्टंट रेडी टू कुक फॉर्म मध्ये आपण कस्टमर्सना देऊ शकतो. तसंच आता हे झालं हे व्हॅल्युएटेड प्रोडक्ट. ह्या प्रोडक्टचा ऍडव्हान्टेज असं आहे, तुम्हाला घरगुती सेटअप जरी करायचं असेल, छोट्या प्रमाणात जरी चालू करायचं असेल, हे सगळे प्रोडक्ट तुम्ही छोट्या प्रमाणात घरगुती स्वरूपात चालू करू शकता. मशीन नसेल तरी पण तुम्ही या प्रोजेक्ट मध्ये एंटर करू शकता. बरोबर, तर याच्यामध्ये दुसरा एक भाग येतो. तो भाग असा आहे की आपण डिहायड्रेट केलेले पावडर्स बनवू. बरोबर, आता ते आपल्याला तुम्हाला B2B करायचं असेल, कंपनीजना सप्लाय करायचं, तुम्ही स्वतः ते तुमच्या शेतामध्ये उगवत असेल किंवा तुम्हाला करायचं असेल, ह्याच्यामध्ये रॉ मटेरियल सप्लाय व्हायचं कंपनीचं, मग तुम्ही कांद्याची पावडर, कांद्याचे फ्लेक्स करून देऊ शकता. नंतर जिंजरचं करू शकतात, आल्याचं करू शकता तुम्ही. आल्याचे चिप्स पण लागत असतात, आल्याची पावडर पण लागत असते. मग ते तुम्ही B2B कस्टमर्सना, जे RTC रेडी टू कंपनीज आहेत त्या कंपनीजना तुम्ही मोठ्या प्रमाणात हे सप्लाय करू शकता. आता पावडर्स बनवून तुम्हाला विकायचं असेल ना तर घरगुती स्वरूपात ते तेवढं फिजिबल होणार. मग त्यासाठी आपला मोठा सेटअप लागतो. मग ते शेताच्या जवळपास जितकं असेल, जितकं रॉ मटेरियल आपल्याला स्वस्तात मिळेल तेवढं तेव्हा आपण प्रोसेस करू, तर आपण ते बल्कमध्ये कस्टमर्सना सप्लाय करू शकतो. कारण रिक्वायरमेंट येतात ते 1 टन पावडरची रिक्वायरमेंट, 500 किलोची रिक्वायरमेंट, अशा मोठ्या मोठ्या रिक्वायरमेंट असतात. पण त्यासाठी आपल्या घरगुती सेटअपना तो फिजिबल होणार नाही, पावडर्स बनवून आपल्याला विकायचं असेल. त्याच्यापासून आपण व्हॅल्युएटेड प्रोडक्ट केले. फॉर एक्झाम्पल आपण जिंजर बघतोय, या जिंजरचं कॅन्डिड जिंजर केलं ना तर आपल्याला 1600 रुपये किलोनी रेट मिळेल.
कॅन्डेड जिंजर जर आपण करून मार्केटमध्ये विकलं तर ते 1600 रुपये किलोचा रेट मिळतो. पण जिंजर पावडर विकायला गेलो आपल्याला ते 120 रुपये 140 रुपये किलोचा रेट चालू आहे मार्केट. मग त्या कॉम्पिटिशन मध्ये उतरायचं असेल तर आपल्याला 10 रुपये 20 रुपयाचं मार्जिन मिळतं. त्या मार्जिन वरती मग आपल्याला ते मोठा प्रोजेक्ट असेल तरच तो फिजिबल होतो. व्हॉल्यूम मध्ये आपण प्रोडक्शन केलं तर फिजिबल होतो. मग ज्यांना ह्याच्यात इंटरेस्ट आहे ते ह्याच्यामध्ये एंटर करू शकतात. ज्यांना व्हॅल्यू प्रोडक्ट करून जमत असेल, जसे आधीचे प्रोडक्ट सगळे बोललो, ते व्हॅल्यू प्रोडक्ट करून तुम्ही मार्केटमध्ये एंटर करू शकता. करेक्ट. मग जिंजर आहे, तसंच मग सगळे जे रॉ मटेरियल आहे, तसा हा कांदा आहे. मग कांदा आपण डिहायड्रेट करून त्याची पावडर करून मार्केटमध्ये आपण सप्लाय करू शकतो. तर कांद्याचे फ्लेक्स करून आपण कस्टमर्सना सप्लाय करू शकतो. मग ते व्हाईट ऑनियनचं पण आपण फ्लेक्स करून आपण देऊ शकतो, सप्लाय करू शकतो, किंवा त्याची पावडर करून आपण कस्टमर्सना देऊ शकतो. मग ते फ्लेक्स करताना फ्लेक्स पण असू शकतात किंवा त्यांना छोटे छोटे चौकोनी पीसेस पण केले चालू शकते. तसंच मग तुम्ही गाजर करू शकता. जे काय मार्केटमध्ये जे व्हेजिटेबल्स आहेत, ओके, ते सगळे आपण, मग पालकची पावडर, मेथीची पावडर, बरोबर, हे सगळे प्रोडक्ट्स आपण करू शकतो. आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारला नाही. युजली माझ्या सेमिनार्स मध्ये जेव्हा लाईव्ह सेमिनार असतात त्यावेळेस, ऑफलाईन सेमिनार असतात तेव्हा प्रश्न मी नेहमी विचारतो की तुम्हाला महिन्याला किती कमवायचे. बाकी एका सेमिनार मध्ये असंच विचारलेलं की तुम्हाला महिन्याला किती कमवायचे. ते पार्टिसिपंट उभी राहिली, ती बोलायला लागली, सर मला ना महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे, पण कंडिशन्स आहेत बोलते. कंडिशन्स काय बोलते, तर ती बोलते मला 9 महिन्याची लहान मुलगी आहे, मग तिला बघावं लागतं, प्लस सासू सासरे आजारी असतात मग त्यांना पण बघावं लागतं. म्हणून ते बोलते मला की मी जॉब करू शकत नाही, किंवा जो काय बिझनेस करायचा एक तर घरून करावा लागेल किंवा घराच्या जवळपास जागा घेऊन तो करावा लागेल. दुसरं कंडिशन काय बोलते की ती बोलते माझ्याकडे स्वतःकडे फक्त 10,000 रुपये आहेत, मी आई वडिलांकडून नवऱ्याकडून जमा करून 50,000 उभे करू शकतो. पण एवढ्या इन्व्हेस्टमेंट मध्ये पण माझा खूप इच्छा आहे की मला महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे. बरोबर. आता प्रश्न आला की उत्तर येतं. मग तिने हा आपला डिहायड्रेशनचा कोर्स केला आणि त्या कोर्स केल्यानंतर तिने जो प्रोजेक्ट केला, तर तो प्रोजेक्ट जो आहे ना, ती 1 किलो पावडर बनवते दिवसाला. 1 किलो दिवसाला एक पावडर बनवते. कितीला विकते, तर 5,000 रुपये किलोने विकते. 5,000 रुपीज केजीने विकते. प्रोडक्शन कॉस्ट बघाल तर 600 ते 700च्या आतच प्रोडक्शन कॉस्ट बसते, पण विकते कितीला, तर 5,000 रुपये किलो. बरोबर. दिवसाला 4,000 रुपयापेक्षा जास्त प्रॉफिट करते. 25 दिवस काम केलं तर 1 लाखाच्या वरती तिचं प्रॉफिट होतं. बरोबर. तर 1 किलोच पावडर. आता 1 किलो पावडर बनवण्यासाठी खूप मोठा सेटअप लागत नाही, खूप इंडस्ट्रियल मोठा गाळा वगैरे लागत नाही. छोट्या घरगुती छोट्याशा रूम मध्ये होऊ शकतं, छोट्या सेटअप मध्ये होऊ शकतं, आणि घरच्या ऍड्रेसवरती लायसन्स पण मिळू शकतं. मग तेवढ्या ह्याच्यात ती ते 1 किलो पावडर करते आणि सेल करते. करेक्ट. आता आता हा विषय बोललो ना, तर बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की कुठची पावडर. तुम्हाला पण पडला असेल कदाचित प्रश्न. नसेल पडला तर मला डाऊट पडेल की माझा विषय तुमच्याकडे पोहोचतोय की. जर पडला असेल ना की कुठची पावडर ती बनवते, तर ती बघा, ही पावडर बनवते गव्हांकुर. व्हीट ग्रास माहितीये तुम्हाला, व्हीट ग्रास, गव्हाचं 7व्या दिवसाचं रोप. बरोबर. 8व्या दिवसाचं पण नाही, 6व्या दिवसाचं पण चालत नाही, 7व्या दिवसाचंच रोप लागते. ते 7व्या दिवसाचं रोप ते डिहायड्रेट करून त्याची पावडर बनवली जाते. ती पावडर काही कंपनी आहेत ते 6,000 रुपये किलोने विकतात, काही कंपनी 5,000 रुपये किलोने विकतात, काही कंपनी 4,000 रुपये किलोने विकतात. पण एवढे 1,000 रुपये, 5,000 रुपये, 6,000 रुपये किलोने विकलं जातं. प्रोडक्शन कॉस्ट आपण बघायला गेलो तर किती मध्ये होईल. आता तुम्ही बघा, गहू कितीला मिळतात आपल्याला. काही जण म्हणतील की 30 रुपये किलोने मिळतात, काही जण म्हणतील 35 रुपये किलोने मिळतात, काही जण म्हणतील 50 रुपये किलोने आम्हाला मिळतात. मी ऍव्हरेज पकडूया की ऍव्हरेज आपण 40 रुपये किलोने आपल्याला गहू मिळतात असं पकडूया. आता आपण हे जे गवत आहे ना, गवत, हे आपण 10 किलो जेव्हा गवत घेतो आणि आपण डिहायड्रेट करतो तर आपल्याला 1 किलो पावडर तयार होतो. 10 किलो गवताच्या अगेन्स्ट आपल्याला 1 किलो पावडर तयार होतो. मग आपल्याला 10 किलो गवत जे आहे, ओके, ते आपल्याला जर प्लांट करायचं असेल, आपण गहू जेव्हा पेरणार आहोत, तर गव्हाचं जेव्हा ते ग्रास होतं तर त्याचं वजन वाढते. आपण 1 किलोच्या अगेन्स्ट 1 किलोच गवत मिळालं असं पकडूया. 1 किलोच्या अगेन्स्ट 1 किलोच गवत मिळालं असं पकडूया. मग आपल्या 10 किलो गवताची कॉस्ट किती येईल. जर 40 रुपये किलो पकडले तर आपल्या 400 रुपये रॉ मटेरियल खर्च आला. आता ती पॅकिंगची डबी येते ना, व्हाईट कलरची डबी, ती 6 रुपयाला मिळते. 100 ग्रॅमची जी डबी असते ती 6 रुपयाला मिळते, विथ लेबल, विथ अट्रॅक्टिव्ह बॉक्स, 4 कलर बॉक्स वगैरे आपण पॅकिंग मध्ये खर्च केला तर आपल्या 10 रुपयाच्या वरती पॅकिंगची कॉस्ट जात नाही. 10 रुपीजच्या वरती पॅकिंगची कॉस्ट जात नाही आपली. मग 10 रुपये आपल्या एका डब्यासाठी, 100 ग्रॅमसाठी, मग 1 किलो साठी आपल्याला 10 डबे लागतील. 10 इंटू 10 केलं तर 100 रुपये आपल्याला पॅकिंग कॉस्ट येते. 400 रुपये रॉ मटेरियल, 100 रुपये पॅकिंग कॉस्ट.
ओव्हरहेड खर्च आपण किती पकडला ना, इलेक्ट्रिसिटी खर्च, लेबर खर्च, भाडं वगैरे सगळं पकडलं ते 100 रुपयाच्या वरती जात नाही पर केजी. बरोबर. मग आपल्याला 500 रुपये प्लस 100 रुपये ओव्हरहेड कॉस्ट, मग आपल्या 600 रुपये आपली प्रोडक्शन कॉस्ट येते. बरोबर. ती सेलिंग कॉस्ट बघाल तर 5,000 रुपये किलोनी विकली जाते. दिवसाला 4,200, 4,300 किंवा 4,400 रुपये किलो सुटतायत. बरोबर. 4,000 रुपये आपल्याला 10 डब्याच दिवसाला विकायचे आहेत. तर 10 डबे आपण जर विकू शकलो तर दिवसाला 4,000 रुपये प्रॉफिट होऊ शकतं. महिनाभर 25 दिवस आपण मराठी उद्योजक आहोत. बरोबर. आपल्याला एक दिवस सुट्टी पाहिजे, तर आपण 25 दिवस काम केलं तर आपल्याला 1 लाखाच्या वरती प्रॉफिट होऊ शकतो महिन्याला. आता 10 डब्या विकण्यासाठी खूप रॉकेट सायन्स नको आहे, मार्केटिंगचा रॉकेट सायन्स नको आहे. 10 डबे मॅनेजेबल आहे. वी कॅन सेल दॅट. 10 डबे विकण्यासाठी खूप मोठं कष्ट लागणार नाहीये आणि डिलिव्हरीसाठी पण खूप कष्ट नाही लागणार, मॅनेजेबल आहे. करेक्ट. मग असे व्हॅल्युएटेड पावडर्स जे आहेत ना, ह्या जरी केल्या तरी आपल्याला खूप चांगला मार्जिन मिळू शकतो. मग अशा कुठचे आहेत पावडर्स त्याच्यामध्ये, तर तुम्ही बघा मग मोरिंगा लिव्स, शेवगाचा पाला असतो ना, शेवगाच्या शेंगाचा पाला. बरोबर. तो पाला तुम्ही बघाल त्याच्यावर आपण डिहायड्रेट करून त्याची पावडर केली तर ती 3,500 रुपये किलोने विकली जाते. बरोबर. निसर्गाने फ्री दिलाय ना, शेवगाचा पाला फ्री दिलाय. प्रोसेसिंग कॉस्ट येईल ते ती आहे आणि त्या पानापासून आपण पावडर केली तर 3,500 रुपये किलोने विकली जाते. करेक्ट. तसंच मग तुम्ही बघा, तसंच दुधी भोपळ्याची पावडर केली तर ती पण तुम्ही बघा 4,500 रुपये किलोने विकली जाते. दुधी कितीला मिळतो, त्याची पावडर करून कितीला विकली जाते, तर 4,500 रुपये किलोने विकली जाते. असे अनेक आहेत. आपण हा कोर्स करू ना तेव्हा तुम्हाला असे भरपूर आयडियाज असून मिळतील की त्याच्यावरती तुम्हाला चॉईस जो आहे ना, हा एकाच सेटअप मध्ये तुम्हाला भरपूर चॉईस ऑफ प्रोडक्ट्स मिळतील. सेम सेटअप मध्ये मल्टिपल प्रोडक्ट्स तुम्हाला करता येतात. एकच सेटअप लागणार आहे आपल्याला. त्या सेटअप मध्ये आपण अनेक प्रोडक्ट्स आपण त्यामध्ये करू शकणार आहोत. करेक्ट. तर मग ह्याचे हे ऍप्लिकेशन्स आहेत, तर एंडलेस ऍप्लिकेशन. मग त्याच्यात तुम्हाला बघा, आपल्याला एक तर तिचं उदाहरण सांगितलं, त्याच्यामध्ये आपल्याला काय शिकायला मिळतं की असा प्रोडक्ट निवडा की त्याला रेट चांगला मिळेल, कमी क्वांटिटी गेली तरी चालू शकतो. एक ते थॉट प्रोसेस आहे की कमी क्वांटिटी व्हॅल्युएटेड प्रोडक्ट घेतले ना तर आपल्याला मार्जिन चांगले मिळतात. मग त्यामध्ये आपल्याला कमी क्वांटिटी गेली तरी चालते, मग कमी एफर्ट मध्ये आपल्याला कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये जास्त रिटर्न्स मिळतात. दुसरा ऑप्शन आपल्याला काय आहे की आपण आपल्या इथे जे रॉ मटेरियल मिळतं, जे शेतात काम करतात, ते शेती तुमच्या जवळपास असेल, मग शेती ओरिएंटेड तुमच्या इथे जे रॉ मटेरियल मिळतं त्या ओरिएंटेड तुम्ही पावडर्स बनवले, त्या ओरिएंटेड जर तुम्ही पावडर्स बनवले किंवा त्याचे व्हॅल्युएटेड प्रोडक्ट बनवले तर ते मार्केटमध्ये आपण बल्कमध्ये सप्लाय करू शकतो. ते आपल्या मार्जिन कमी मिळतं पण व्हॉल्यूम मध्ये विकलं जातं, व्हॉल्यूम मध्ये सप्लाय होतं. मग ते कुठचे आहे तर टोमॅटो पावडर आहे, कांद्याची पावडर, कांद्याचे फ्लेक्स, टोमॅटोचे फ्लेक्स पण विकले जातात, गाजरचे किसलेला गाजर डिहायड्रेट केलेला विकला जातो, बीटाची पावडर विकली जाते. असे सगळे जे आपलं जे व्हेजिटेबल्स जे शेतामध्ये उगवलं जातं ते सगळं डिहायड्रेट करून आपण बल्क मध्ये कस्टमर्सना सप्लाय करू शकतो. एक ती थॉट प्रोसेस. काही जण एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट सेटअप करते की ते फक्त एक्सपोर्ट साठीच ते काम करते, एक्सपोर्ट साठीच ते बल्क युनिट सप्लाय करते. ह्या सगळ्या रॉ मटेरियलच्या बल्कमध्ये एक्सपोर्टच्या रिक्वायरमेंट पण खूप मोठ्या प्रमाणात असतात. बरोबर. तेच झालं. मग माझं तुम्हाला काय म्हणणं आहे की ज्यांना छोट्या प्रमाणात सेटअप करायचं आहे, घरगुती सेटअप करायचं आहे, तर स्वतःचं ब्रँड मार्केटमध्ये आणायचं, मग त्यांना असं सजेशन राहतं की तुम्ही व्हॅल्युएटेड प्रोडक्ट करा. ब्रँड सेट व्हायला थोडा वेळ लागतो, पण छोट्या सेटअप मध्ये तुम्ही चालू करून एंटर करू शकतात मार्केटमध्ये. जसा तुमचा ब्रँड सेटअप होत जाईल तसं तुमचं मार्केट पण मोठ्या होत जाईल. बरोबर. आणि ब्रँड असल्यामुळे आपण प्राइस डिटरमाइन करतो. आपण रॉ मटेरियल सप्लाय झालो तर मग कस्टमर सांगतो मला या प्राइस मध्ये द्या. आपला जो बायर आहे तो आपल्याला सांगतो की आम्हाला त्या प्राइस नाही द्या. पण आपण स्वतः आपण ब्रँड केला तर आपली एमआरपी लागते, मग आपण त्याच्यावरती कमिशन वगैरे देत असतो. करेक्ट. तर असे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत आपल्या ह्या प्रोडक्ट मध्ये. आपल्या डिहायड्रेशन विषयामध्ये बेसिक सेटअप सेम राहतो, त्यापासून एंडलेस प्रोजेक्ट आपले तयार होतात. आता कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा. येस सर, थँक्यू सो मच. आणि बरेच ऑडियन्स मध्ये क्वेश्चन्स आहेत, सो मी सगळ्या ऑडियन्सला रिक्वेस्ट करेल की तुमचे क्वेश्चन्स चॅट बॉक्स मध्ये टाका. आम्ही तुमचे क्वेश्चन्स चॅट बॉक्स मधून आम्ही कव्हर करूया. क्वेश्चन स्टार्ट करण्यात आपल्यासोबत आपले प्रिव्हियस पास्ट पार्टिसिपंट्स आर्किटेक्ट शिल्पा मॅडम जॉईन झालेला आहे, ज्यांनी आपला कोर्स कम्प्लीट केला होता. सो मी आता शिल्पा मॅडमांना रिक्वेस्ट करतो
की त्यांनी या प्लॅटफॉर्म वरती आपल्याबद्दल शेअर करावं, आपण काय बिझनेस वगैरे करतात त्याचे डिटेल्स पण शेअर करावं आणि कोर्सचा तुमचा जो फीडबॅक असेल तो शेअर करावा. ओव्हर टू यू शिल्पा. तुमचा म्यूट आहे. हॅलो, तुमचा म्यूट आहे. माईक म्यूट करा. हाँ, गुड इव्हनिंग एव्हरीवन. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. मी आर्किटेक्ट शिल्पा शिंपुकडे. मी गेली 21 वर्ष आर्किटेक्चरल प्रॅक्टिसमध्ये आहे आणि मी प्रोफेसर म्हणून मी एक कंटिन्यू काम करते आहे. एक मला फिरायला खूप आवडतं, मला रीडिंग आवडतं, मला म्युझिक ऐकायला आवडतं, अशा बऱ्याच हॉबीज आहेत. तर बरेच दिवस डोक्यात काहीतरी होतं की काहीतरी वेगळं करायचं आहे, काहीतरी म्हणजे आर्किटेक्चरल आहेच, डिझायनिंग चालूच राहणार आहे, पण वेगळं काहीतरी एक स्वतःचं प्रोडक्शन युनिट करायचं असं याच्यामध्ये असताना मला उद्योगवर्धिनीची एक कॉन्टॅक्ट मिळाला आणि मी त्यांच्याकडे एक EDPचा कोर्स केला. तो कोर्स करत असताना त्याच कोर्स चालू असतानाच मला या सगळ्या फॅकल्टीनी त्याच्यामध्ये गायडन्स करत असताना या कोर्सबद्दल माहिती आली, डिहायड्रेशन ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स. तर मी 22 फेब्रुवारी केलं आणि म्हणजे त्याच्या कोर्स आता जस्ट झाला उद्योगवर्धिनी बरोबरच. तर असे 3 कोर्सेस मी केले आणि मला काहीच आयडिया नव्हती गेल्या एक 3-4 महिन्यापूर्वी. मला एकच माहिती असतं माझ्याकडे हे सगळं जातं उद्योगवर्धिनीला. आणि दुसरं त्यांचे जे फॅकल्टी मेंबर्स आहेत, म्हणजे आमचा कोर्स हा देसाई सरांनी घेतला होता. तर देसाई सर तर आहेतच, प्लस काही IITचे KVKचे अनुभवी शिक्षक आहेत जे याच्यामध्ये गाईड करतात, चांडक सर आहेत. तर हे तुम्हाला या कोर्समध्ये स्पेसिफिकली एकतर या डिहायड्रेशन प्रोसेसबद्दल, त्याचं मार्केट पोटेन्शियल, त्याचे प्रोसेस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, फळं असतील तर कसं प्रोसेस करणार, भाजी असेल तर कशी प्रोसेस करणार, त्याचं प्रॅक्टिकल, त्यानंतर सप्लाय चेन बद्दल माहिती, मग मार्केटिंग, ब्रँडिंग आणि फूड सेक्टरशी रिलेटेड ज्या काही गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत या सगळ्याबद्दल अगदी डिटेल. तुम्हाला तुमचे फंड्स उभे करायचे असतील तर काही गव्हर्नमेंटकडून काय तुम्हाला बॅकअप तुमच्याकडे असायला हवं, डॉक्युमेंट्स काय काय रेडी करावे लागतील, इथपर्यंत सगळा गायडन्स आपल्याला या कोर्समधून मिळतो. म्हणजे अगदी डिरेशनच्या बद्दल सांगताना प्रॅक्टिकल सेशन घेतलं होतं देसाई सरांनी आणि त्यांच्या टीमने. त्याच्यामध्ये एक रेसिपी सुद्धा तुम्हाला प्रत्यक्षात समोर बनवून दाखवली जाते, जरी ऑनलाईन आपला कोर्स असला तरी. आणि बरेचसे डाऊट्स तिथे क्लिअर होतात की आपण एक्झॅक्टली कसं करायचं, किती सेकंद, किती मिनिटं, काय प्रोसेस करायची. आणि मग काही रेसिपीज पण त्यांनी त्याच्यामध्ये शेअर केल्या आणि प्रॉपर गायडन्स मिळाला. दुसरी महत्वाची गोष्ट, उद्योगावर बोलताना ऑफिस मधलं स्टाफ, हे सगळे फॅकल्टी मेंबरचा एक फीडबॅक त्यांच्या बाबतीत असा राहील की केव्हाही कुठल्याही प्रॉब्लेमसाठी कसंही तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्ही मेल करा, फोन करा, हे सतत मदतीला तयार असतात. कधीही असं नाराज नाही किंवा पटकन आवडतं घेतलंय तुमचं सेशन असंही नाही. शांतपणे तुम्हाला वेळ देतात, शांतपणे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. आणि मी इथून नाशिकला मुद्दाम लॉकडाऊन सुरू होणार पुन्हा त्याच्या म्हणून मुद्दाम त्या ऑफिसमध्ये जाऊन भेट देऊन आले आणि अनुभव होता ना, खूप चांगला अनुभव आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये मी माझं युनिट सुरू करण्यासाठी डिहायड्रेशनच्या याच्यामध्ये मी आता प्रोसेस चालू केली आहे. माझ्याकडे 3 फेज कनेक्शन ऍप्लिकेशन वगैरे स्वतः जागा आहे, त्याच्यामध्ये सुरू करायचं. रेडी टू प्रीमिक्सेस आणि याच्यामध्ये नंतर पुढे डेव्हलप करायचं असा विचार आहे. आणि प्रोसेसमध्ये थोडंसं अडकलंय की ऍप्लिकेशन देऊन झालंय पण त्यांच्याकडे स्टाफ लिमिटेशन्स आहेत, कोरोनाचे पेशंट्स वाढत आहेत, त्याच्यामध्ये माझ्याकडे अजून ते कनेक्शन नाही आलंय. बाकी काहीच काम चालू आहे. हे सुरू झालं, मला वाटतं काही मध्ये माझं प्रोडक्शन त्याचं सुरू होईल. त्यासाठी मी डायरेक्ट प्रोडक्शन
देसाई सरांच्या छोटंसं डिहायड्रेटिंग मशीन, म्हणजे अगदी प्रयोगापुरतं छोट्या मायक्रोवेव्ह साईजचं एक मशीन मागवलं. ते त्यांनी मला इकडं पाठवून पण त्याच्यावरती करत राहिले, थोडा कॉन्फिडन्स वाढला. आणि मग मी विचारलं की आता मी मोठ्या स्केलवरती विचार करू शकते सुरुवातीला याच्यामध्ये मिक्सेस आणि मध्ये. आणि आता ह्या कोरोनाच्या याच्यामध्ये जशी ऑपॉर्च्युनिटी मिळेल सगळ्या गोष्टींच्या कामाची, माझं काही महिन्यांमध्ये माझं स्वतःच युनिट होईल. तर मला आवर्जून असं वाटतंय की ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि काही करावं वाटतं मध्ये जो उद्योगवर्ती करतात गायडन्स, अगदी आवर्जून याच्यामध्ये या फील्डमध्ये जे कोणी काही काम करत त्यांनी मला वाटतं की करायला अगदी हरकत नाहीये. येस So, येस. that's all. Thank you so much, Shilpa madam, for joining us and sharing wonderful feedback. आणि we are really proud की तुम्ही इतक्या लवकर याच्यामध्ये बिझनेस मध्ये एंट्री करताय. सो विश यू ऑल द बेस्ट. आणि या प्लॅटफॉर्म वरती तुम्ही ऑफकोर्स तुमचे डिटेल्स शेअर करा. सो तुम्ही चॅट बॉक्स मध्ये तुमच्या इन्फॉर्मेशन जी काय Yes. शेअर, सो यू कॅन गेट लीड्स तुम्हाला या वेबिनार मधून पण मिळू शकतो. ओके. सो बरेच क्वेश्चन्स आहेत. आय स्टार्ट विथ द क्वेश्चन्स. ओके. So one by one I'll ask you. Just 1 minute फक्त. ओके. सो याच्यामध्ये पोमोग्रेनेट डिहायड्रेशनला काय मार्केट आहे? पोमोग्रेनेट ला मार्केट बरंच मोठं आहे. एक मार्केट आहे ते एक्सपोर्टचं मार्केट आहे. पोमोग्रेनेट आपण डिहायड्रेट करतो तर अनारदाना तयार होतो त्याचा. तो अनारदाना मसाला इंडस्ट्रीजना बऱ्याच प्रमाणात लागतो. तसं मग बेकरी इंडस्ट्रीला लागत असतं. तुम्ही पाकिस्तानमध्ये बघाल तर पाकिस्तानमध्ये कॅन्सर ट्रीटमेंटसाठी अनारदाना वापरला जातो. असे वेगवेगळे ऍप्लिकेशन्स आहेत. किंवा इव्हन तुम्ही बघा इन्स्टंट सूप मध्ये वापरलं जातं पोमोग्रेनेटचं अनारदाना. असे वेगवेगळ्या ठिकाणी हे अनारदाना सप्लाय होतं. नुसतं अनारदानाचं पॅकेट करून पण इव्हन मॉल्स मध्ये बघा, अपना बाजार मध्ये बघा, ते पॅकेट्स करून पण विकले जातात. तर 600 रुपये किलो, 750 रुपये किलोने वगैरे विकले जातात. तर मार्केट खूप चांगलं आहे त्या पोमोग्रेनेट्स. ओके ओके. पुढचा क्वेश्चन असं आहे की तुम्ही पोहा आणि उपमाचं जे बोलला त्याचं ड्राय तुम्ही बनवू शकतात. तर पोहे आणि उपमे बनवल्यावरती ड्राय करतात की प्री मिक्स कसं? दोन्ही पॉसिबल आहे. त्याच्यामध्ये ज्या मोठ्या कंपनी आहेत ते काय करतात, प्रत्येक इन्ग्रेडियंट जे वापरलं जातं ते इंडिपेंडेंटली डिहायड्रेट करून घेतात आणि त्यांच्या रेसिपी प्रमाणे मिक्स करून ते ग्राइंड करून पॅकिंग करून विकून टाकतात. छोट्या स्केलवाले काही जण काय करतात की उपमा रेडी करतील आणि मग डिहायड्रेट करतील आणि मग ते पॅक करून सेल करतील. दोन्ही पॉसिबल आहे. ओके. क्वेश्चन आहे की ओनियन हे खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये अवेलेबल असतं. सो ओनियनला प्रिझर्वेशन करून त्याच्यामध्ये काय काय प्रोडक्ट्स करता येईल आणि किती इन्व्हेस्टमेंट लागू शकते साधारण? आता व्हॅल्यू एडेड प्रोडक्ट असं बोललो की तुम्हाला इन्स्टंट भजी सारखे प्रोडक्ट करायचे असतील की ते भजी तुम्ही बघाल की 350-400 रुपये किलोनी ते प्रीमिक्स विकले जाते. ओके, प्रीमिक्स. मग कांद्यापासून असे बरेचसे प्रोडक्ट आहेत की फक्त कांदा कसा हा इंडिपेंडेंट पेक्षा ना तो ऍडिटिव्ह आहे. मग तो ऑमलेट, इन्स्टंट ऑमलेट कोट करत असेल त्यांना कांदा लागतो, पोहे करत असेल त्यांना लागणार आहे. असे बरेचसे जेवणाचे जे काय पदार्थ आहेत त्यामध्ये कांद्याशिवाय बरेचसे पदार्थ होतच नाही, जेवण होत नाही, ग्रेव्हीज होत नाही. बऱ्या ग्रेव्हीज मध्ये ग्रेव्हीज कंपनी जे आहेत इन्स्टंट ग्रेव्ही बनवणार आहे त्यांना बऱ्याच प्रमाणात कांदा लागत असतो. मग आपण एक तर रॉ मटेरियल सप्लाय नुसतं कांदा घेऊन आपण करायचं असेल तर कांदा फ्लेस करून, कांद्याची पावडर करून हे आपण कस्टमर्सना रेडी टू कुक कंपनीज आहेत किंवा मसाला कंपनी पण आता रेडी टू कुक प्रोडक्ट्स मध्ये आता एंटर करायला लागले, तर त्यांना पण बऱ्याच प्रमाणात डिहायड्रेटेड कांदा लागत असतो. हे झालं लोकल मार्केट. तसंच मग तुम्ही बघा हॉटेल इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्रीना पण कांद्याचं आपण सप्लाय करू शकतो. तसंच मग शिपिंग इंडस्ट्री आहे, शिपिंग इंडस्ट्रीमध्ये पण त्यांना कांदा, कारण ते 6-6 महिने 8-8 महिने समुद्रावरती असतात, तर त्यांना पण ऍज अ रॉ मटेरियल आपण कांदा सप्लाय करू शकतो. ओके, तर मग हे कांदा इटसेल्फ हा आपण रॉ पावडर किंवा रॉ फ्लेक्स करून आपण कस्टमर्सना सप्लाय करू शकतो किंवा त्याच्यापासून व्हॅल्यू एडेड प्रोडक्ट. पण व्हॅल्यू एडेड प्रोडक्ट जसं कांदा भजी म्हणालो आपण, तसं कांद्याचे फक्त ओनियन ओरिएंटेड असे प्रोडक्ट कमी आहेत, पण इट ऍड्स एज अ ऍडिटिव्ह टू अदर प्रोडक्ट. म्हणून त्याला तो बेस प्रोडक्ट म्हणतो ना, बऱ्याचशा जेवणाला कांद्याशिवाय जेवणच होत नाही, तर मग तिथे हे बेस प्रोडक्ट म्हणून सगळीकडे हा प्रोडक्ट जातो.
ओके. आणि ओनियन फ्लेक्स बद्दल पण ते पण आहे प्रोडक्ट त्याचं. ओनियन फ्लेक्स आणि तर पावडर. त्या एकाच सेटअप मध्ये आपण फ्लेक्स केले, ज्यांना रिक्वायरमेंट आहे ते फ्लेक्स फॉर्म मध्ये आपण सप्लाय करू शकतो. त्या फ्लेक्सची आपण पल्वरायझर मध्ये पावडर केली तर ते पावडर पण आपण सप्लाय करू शकतो. मेन एंड कस्टमर आपल्याला काय सांगतोय ना, काही एंड कस्टमर्स असतात त्यांना चौकोनी शेपचे कांदे लागतात, मग ते चौकोनी शेपचे आपण कट करून डिहायड्रेट करून मग त्यांना सप्लाय करायचे असतात. असे रिक्वायरमेंट स्पेसिफिक आपण त्या आकाराचे आपण देऊ शकतो. इव्हन पावडर पण किती फाईन पावडर आहे, किती मेसची पावडर पाहिजे ते स्पेसिफाय करतात समोरचा बाहेर, मग त्याप्रमाणे आपण त्यांना करून द्यायचं. राईट. आणि बरेचसे क्वेश्चन्स असे की स्पेसिफिक प्रोडक्ट वाईज किती खर्च येतो काय येतो, बट आपण सिन्स इट्स अ वेबिनार सो वी कॅनॉट डिस्कस बरोबर. एव्हरीथिंग. बट एक इन जनरल तुम्ही काही सांगू शकतात की डिहायड्रेशनला एक मशीन मध्ये काय काय वेगवेगळे प्रोडक्ट्स होऊ शकतात, आणि साधारण होम स्केलवरून चालू करायचं असेल तर किती खर्च येतो, आणि एक इंडस्ट्री लेवलला करायचं असेल तर किती खर्च येतो? आता डिहायड्रेटर मेन आपल्या डिहायड्रेशन मध्ये डिहायड्रेटर मशीन लागतं. डिहायड्रेटर मशीन जे बघाल तर 10,800 पासून सुरुवात आहे. कमीत कमी छोट्या 3 ट्रेचं मशीन येतं. ओके, तर ते 10,800 पासून सुरुवात आहे. ते 10 किलोचं आपण मशीन बघायला गेलो तर 47,000 रुपीज कॉस्ट आहे त्याची, आणि त्यामध्ये 10 किलो लोडिंग होतं. मग आपल्याला किती किलोचं पाहिजे, 100 किलो 500 किलो, तो मोठा सेटअप आहे. छोटा घरगुती सेटअप असेल तर आपण 3 ट्रेच्या मशीन पासून किंवा 5 ट्रेच्या मशीन पासून आपण सुरुवात करू शकतो. एक 15,000 ती कॉस्ट येईल. प्लस वजन काटा, सिलिंग मशीन वगैरे जे लागेल, एक 20,000च्या मशिनरीच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण एक छोटासा बिझनेस सुरू करू शकतो. किंवा ते मशीन पण नको असेल, आपण जे डिहायड्रेट केलेले करणारे लोक आहेत, जसं शिल्पा मॅडम आहेत ते इतर कोण आहेत आपले आधीचे पार्टिसिपंट आहेत, की ते पालक पावडर वगैरे काय काय करत असतील, मग त्यांच्याकडून ते पावडर घेऊन आपण प्रीमिक्स तयार करू शकतो आणि आपला ब्रँड करून आपण कस्टमरला सप्लाय. मग तिथे मशिनरी पण लागणार नाही, फक्त वजन काटा आणि सिलिंग मशीन लागेल. मग ते 2-3 हजार 5,000 पण आपला बिझनेस सुरू होऊ शकतो. मग कमीत कमी इन्व्हेस्टमेंट बघाल तर कमीत कमी इन्व्हेस्टमेंट पण सुरू करू शकतो. किंवा आपल्याला क्वालिटी कंट्रोल वगैरे सगळं पूर्ण आपल्याला कंट्रोल हातामध्ये पाहिजे असेल, मग आपलं डिहायड्रेटर मशीन लागेल. मग त्यासाठी कमीत कमी आपल्याला एक 20,000 आपण इन्व्हेस्टमेंट करायची तयारी असेल तर आपलं एक रनिंग मध्ये प्रोडक्ट येऊ शकेल. आणि जसं आपली क्वांटिटी वाढायला लागेल तसं मग मोठा सेटअप आपण अपस्केल करू शकतो. पण ह्याच्यामध्ये मी एक सांगेन की तुम्ही आधी तुमचे एंड टार्गेट ठरवा की आपल्याला महिन्याला किती कमवायचे आहे. व जसं त्या मॅडमनी सांगितलंय मला की महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे, तसं तुम्ही तुमचं टार्गेट ठरवा की तुम्हाला किती इन्व्हेस्टमेंट करायची तयारी आहे, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला किती रिटर्न्सची अपेक्षा आहे महिन्याला. मग ते करण्यासाठी आपल्याला कितीचा सेटअप लागेल त्या फिगरवर, आणि तुमच्याकडे रॉ मटेरियल इझिली कुठचे मिळू शकतील त्याप्रमाणे आपण तो प्रोजेक्ट डिझाईन करू शकतो. हे आपण आपल्या कोर्समध्ये आपण पुढे अजून कव्हर करू डिटेल. राईट. आणि बरेच लोकांचे क्वेश्चन्स आहे मार्केटिंग बद्दल, म्हणजे याला कसं मार्केट आहे. आय थिंक बरेचसे प्रोडक्ट स्पेसिफिक आहे, बट इन जनरल आस्क की या प्रोडक्ट्सला मार्केट कसं आहे, म्हणजे डिहायड्रेटेड प्रोडक्टला, आणि ते फिनिश्ड करून करायचं का इंडस्ट्रीजला विकायचं, हे आता मार्केट सांगायला गेलं ना, आपले एक पार्टिसिपंट आहे तिने भिवंडीला फॅक्टरी सेटअप आधी घरून सुरुवात केलेली, 10 किलोचं मशीन घेऊन सुरुवात केलेली. आता तिचं 4 टन दिवसाला प्रोडक्शन करण्याची कॅपॅसिटी. ते 4 टन प्रोडक्शन करण्यासाठी तिने 21 लाखाचं प्रोजेक्ट लोन घेतलं होतं. पहिलं ते लॉकडाऊन झालं, त्या लॉकडाऊन मध्ये तिने पूर्ण 21 लाख बँकेचे फेडून टाकले. एवढं मार्केट तिने उभं केलं. ते 28 बिग बाजार मध्ये सप्लाय होतं. तसंच अमेझॉन वरून सप्लाय होतो, बिग बास्केट म्हणून सप्लाय होतो. ऑनलाईन पण मार्केट तिचं खूप होते. तसेच काही एक्सपोर्टर्स आहेत त्याच्याकडून घेतात प्रोसेस करून आणि ते त्यांच्या नावाने एक्सपोर्ट करतात. तसंच मध्ये काही रिसॉर्ट्स वाल्यांना सप्लाय करतात. मग हे मार्केट्स ना खूप मोठे आहेत. मग तुम्ही एक सेक्टर ठरवा, त्या एक सेक्टर मध्ये आपण सप्लाय करू शकतो. तुम्हाला किती मेन आपले किती रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपल्याला B2B पण आपण सप्लाय करू शकतो किंवा B2C पण आपल्याला मार्केट आता बघा, हे लॉकडाऊन मध्ये इन्स्टंट फूडला मार्केट खूप डिमांड वाढलेलं आहे. कारण लोकांना वेळ घरी जरी असले तरी वेळ मिळत नाही. नवीन नवीन एक्सपेरिमेंट पाहिजे, नवीन नवीन प्रोडक्ट पाहिजे असतात. ते इन्स्टंटच्या माध्यमातून नवीन नवीन प्रोडक्ट मिळू शकतात त्यांना. राईट राईट. आणि आता मी कोर्स बद्दल क्वेश्चन्स क्विकली कव्हर करतो, त्याच्यानंतर आपण कव्हर करूयात. सो उद्योगवर्धिनीचा हा फ्रूट अँड व्हेजिटेबल डिहायड्रेशनचा जो कोर्स आहे हा 11 मे म्हणजे ट्यूजडे पासून चालू होत आहे. याचं ड्युरेशन 2 वीक्स आहे. याच्यामध्ये 1 वीक तुम्हाला टेक्निकल आणि 1 वीक तुम्हाला याच्यामधलं बिझनेस ओरिएंटेड अपॉर्च्युनिटी याच्यावरती तुम्हाला गायडन्स करणार आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला सगळं सिलेबस आणि तुम्हाला बघायला मिळेल. याच्यामध्ये आधी राजपूत सर जे आहे, जे YCMU KVK मध्ये हॉर्टिकल्चर स्पेशलिस्ट आहे, ओव्हर 20 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, तर ते तुम्हाला डिहायड्रेशन अँड कॉन्सन्ट्रेशन, याच्यामध्ये सन ड्राईंगच्या काय काय टेक्निक्स आहे, टाइप्स ऑफ डिहायड्रेटर कुठले, एअर कन्व्हेक्शन, ड्रम, फ्रीज, व्हॅक्युम, आणि कॉन्सन्ट्रेशनच्या टेक्निक्स हे तुम्हाला गायडन्स करणार आहे. आणि मग त्याच्यानंतर सिम्पल आणि ऑस्मोटिक डिहायड्रेशन प्रोसेस याच्यावरती तुम्हाला
पहिले 2 दिवस गायडन्स असेल आणि मग टेक्निकल जे आहे टेक्निकल किंवा देसाई सरांचे 4 दिवस सेशन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल पण एक लाईव्ह असेल आणि याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या सिलेबस दिसतोय समोर की इम्पॉर्टन्स ऑफ ऍप्लिकेशन काय काय वेगवेगळे तुम्ही व्हॅल्यू ऍड करून काय काय प्रोडक्ट्स करू शकतात. इलेक्ट्रिक आणि सोलार डिहायड्रेटर त्याचे ऍप्लिकेशन कसे आणि त्याचे प्रोसेस काय. मग प्रॅक्टिकल तुम्हाला दाखवेल की लाईव्ह कसं करतात. मग प्रोजेक्ट कॉस्टिंग काय. मग प्रत्येक वेगवेगळ्या इंडस्ट्रीसाठी वेगवेगळ्या प्रोडक्टसाठी तुम्हाला काय काय कॉस्टिंग लागू शकते आणि मार्केट कसं करायचं डिहायड्रेटेड प्रोडक्टचं आणि याला लागणारे लायसन्सेस रजिस्ट्रेशन प्रोसेस हे सगळी तुम्हाला या कोर्समध्ये आम्ही कव्हर करणार आहे. आणि व्हेरियस ऍप्लिकेशन मेन म्हणजे की तुम्ही काय काय प्रोडक्ट्स करू शकतात. मग रेडी टू ईट असेल, पावडर असेल, ड्राय फ्रूट असेल, असे वेगवेगळे ऍप्लिकेशनची प्रोसेस काय हे तुम्हाला आम्ही या कोर्समध्ये कव्हर करणार आहे. आणि एक वीक आम्ही याच्यामध्ये स्पेशल ठेवलेलं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस इनपुट आम्ही देणार आहे. मग एक वीक टेक्निकल आणि एक वीक बिझनेस. मग बिझनेस मध्ये तुम्हाला कस्टमर कसं शोधायचा, मार्केटिंग कसं करायचं, मग प्रोडक्शन प्लॅनिंग, सप्लाय चेन मॅनेजमेंट कसं बघायचं, गव्हर्नमेंट स्कीम सबसिडी काय आहे किंवा एक्सपोर्ट कसं करायचं, असे विविध एक्सपर्ट्स आमच्या या कोर्समध्ये तुम्हाला गायडन्स करणार आहे. सो इकडे तुम्हाला सगळ्या मेंटर्सची लिस्ट तुम्हाला इकडे दिसते. सो हे सगळे बिझनेसचे फॅकल्टीज आहेत तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. आणि उल्हास बोरसे सर तुम्हाला याच्या रिलेटेड काय काय बेसिकली रजिस्ट्रेशनच्या गायडन्स असेल. समाधान हिरे सर स्वतः एक प्लांट बघतात तर ते तुम्हाला प्रोडक्शन प्लॅनिंगचा गायडन्स करणार आहे. तुम्हाला देसाई सरांचं इकडे सगळं तुम्हाला डिटेल दिसेल. मग हेमराज राजपूत सर जे त्यांनी खूप वर्षांपासूनचे याच्यामध्ये काम करतायत, 20 इयर्स प्लस एक्सपिरियन्स आहे. चांडक सर उद्योगवर्धिनीचे संचालक, याच्यामध्ये तुम्हाला कस्टमर कसा शोधायचा, बिझनेस कसा स्टार्ट करायचा याच्यावरती गायडन्स करणार आहे. कुलकर्णी सर तुम्हाला एक्सपोर्ट मध्ये, हे सगळे ओव्हर 20 प्लस 40 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे सगळ्या फॅकल्टीजला. सो ते तुम्हाला याच्यामध्ये प्लस डिजिटल मार्केटिंग पण कसं करायचं किंवा ब्रँड कसा बनवायचा तुमचा. सो असं ब्रँडिंगचं पण आम्ही याच्यामध्ये सेशन्स घेणार आहे. सो एकदम डिटेल्ड कोर्स आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली आम्ही बिझनेस स्टार्ट कसं करायचं याच्यावरती तुम्हाला गायडन्स करणार आहे. आणि बरेचसे सक्सेस स्टोरीज आहे. सो या सेक्टरमध्ये आम्ही बरेचसे आमचे प्रणव सांगवे सर आहे की ज्यांनी त्यांचे 70 पेक्षा जास्त प्रोडक्ट्स आहे आणि खूप राज्यांमध्ये त्यांचं डिस्ट्रीब्युशन आहे. किंवा मोनिशा मॅडम आहे की ज्यांचा 5000 करोड पेक्षा जास्त नाही 5000 वरती स्टार्ट केला आणि 100 करोड पेक्षा जास्त त्यांचा टर्नओव्हर आहे. किंवा सुजाता शेळके मॅडम आहे की ज्यांनी आपला हा कोर्स केलेला आणि असे 20 प्लस प्रोडक्ट्स आहे इंडस्ट्री लेवलवरती. आणि बेकरीचे मध्ये, डेअरीमध्ये आज आपले सगळ्या याच्यामध्ये आपले पार्टिसिपंट आहेत. मेन की आपला हा सेशन लाईव्ह असतो, लाईव्ह ऑनलाईन असतात आणि रोज संध्याकाळी 7 ते 8:30 या टायमिंग मध्ये हा सेशन लाईव्ह असतो. आणि तुम्हाला प्रत्येक सेशनचं रेकॉर्डिंग पण मिळतं. तर एका दिवशी तुम्हाला लाईव्ह यायला नाही जमलं तर तुम्हाला रेकॉर्डिंग पण बघता येते. आणि तुम्हाला हँड होल्डिंग सपोर्ट पण असेल कोर्स नंतर आणि ई सर्टिफिकेट पण तुम्हाला देतो आम्ही. आणि एक तुम्हाला सॉफ्ट कॉपी पण दिली जाईल सगळ्या कोर्स मटेरियलची. सो असा हा सेशन आहे. आणि तुम्हाला व्हॉट्सअप वरती पण आम्ही एका ग्रुपमध्ये तुम्हाला याच्यामध्ये ऍड करू. आणि इकडे तुमचे सगळे डिटेल्स फिलअप करून तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. 2000 रुपयाची फीज आहे. आणि फीडबॅक वगैरे बघू शकतात आमचे प्रिव्हियस पार्टिसिपेंट्स. सो उद्योगवर्धिनीच्या वेबसाईट वरती तुम्ही जाऊ शकतात आणि इकडे फूड सेक्टर मध्ये सिलेक्ट केला तर आमच्या फूड रिलेटेड सगळे कोर्सेसचे डिटेल्स बघेल. इकडे तुम्ही डिहायड्रेशनला क्लिक केलं तर इकडे तुम्हाला डिहायड्रेशनला रजिस्टर करता येईल. आणि उद्योगवर्धिनीचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा युट्यूब वरती. त्याच्यामध्ये आमचे 60,000 प्लस ऑन्टरप्रेनर्स आहेत. तर त्या सगळ्यांच्या तुम्हाला सक्सेस स्टोरीज बघायला मिळतील की त्यांनी आतापर्यंत कसा बिझनेस एस्टॅब्लिश केला. एकदम लहानपासून जर्नी 10 रुपयापासून त्यांची आज करोड्स मध्ये त्यांचा बिझनेस आहे. सो सगळ्या लोकांच्या तुम्हाला सक्सेस स्टोरीज, त्यांच्या जर्नीज इकडे युट्यूब चॅनलवरती बघायला मिळतील. ओके. सो आय थिंक मी फर्दर क्वेश्चन्स कव्हर करूयात. बरेच क्वेश्चन्स आहेत. सो एक मिनिट. सो मिल्क इंडस्ट्रीमध्ये करू शकतो का आपण डिहायड्रेशन? मिल्क मध्ये युजली स्प्रे डिहायड्रेटर्स वापरतात. त्यामध्ये मिल्क पावडर करू शकतो आपण, पनीरचं डिहायड्रेट केलं जातं, वे पावडर्स केले जाते. हे सगळे डिहायड्रेटेडचे पावडर्स आहेत. ओके. वे नंतर कॅसिन पावडर्स केले जातात. ओके. मिल्क व्हाईटचं पावडर केले जाते. असे हे सगळे वेगवेगळे मिल्कचे, जसं आपण मगाशी दह्याचं बोललो, मिल्क पासूनच ते दही बनते, तर दह्याचे पावडर्स पण आपण करू शकतो. आणि मग ते सगळे ते डिहायड्रेटेडचेच ऍप्लिकेशन आहेत. राईट. आणि पावडर फॉर्म मध्ये आपण जे करतो फ्रूट अँड व्हेजिटेबल्सचं, तर त्याचं काय एक्झॅक्टली मार्केट कसं असतं? मार्केट जसं मी मगाशी बोललो ना की आपण कोणाला सप्लाय करणार त्याप्रमाणे. जसं मगाशी मला नेसले
ओके, नेक्स्ट जे सूप पावडर्स वगैरे बनवतात, मॅगी वगैरे जे बनवतात, त्यांच्याकडून मला टोमॅटो सूप पावडर, टोमॅटो पावडरची रिक्वायरमेंट होती. तर विकली त्यांना 4 टन टोमॅटो पावडर लागतो. अशा कंपनीजना आपण टायप केलं तर तिथे बल्कमध्ये रिक्वायरमेंट आहे. त्यांच्यासारख्याच पण छोट्या कंपनीज आहेत, त्यांना कमी रिक्वायरमेंट असते. आपण ज्यांना अप्रोच करू त्याप्रमाणे आपल्याला B2B करायचं असेल, B2C करायचं असेल तर आपण डिस्ट्रीब्युटरच्या थ्रू जाणार आहोत का? आता बघा, मुंबई आणि ठाण्यामध्ये जर बघाल तर 25 डिस्ट्रीब्युटर्स असतात. एका डिस्ट्रीब्युटरच्या अंडर 2,500 ते 3,000 दुकान असतात. बरोबर, आपण 25 डिस्ट्रीब्युटर पकडले, एका डिस्ट्रीब्युटरच्या 2,000 जरी पकडले तरी 50,000 दुकानामध्ये आपण पोहोचू शकतो, फक्त मुंबई ठाणे एरियामध्ये. बरोबर, प्रत्येक ठिकाणी 10 पॅकेट जरी विकले तरी 5 लाख पॅकेट जाऊ शकतात. प्रत्येक पॅकेटमध्ये फक्त 10 रुपयेच प्रॉफिट ठेवलं तरी महिन्याला 50,000 रुपये प्रॉफिट होऊ शकतो. मग कितीचा टर्नओव्हर होऊ शकतो? हे फक्त मुंबई ठाण्यात. जर आपण महाराष्ट्र कव्हर केलं, ऑल इंडिया कव्हर केलं तर खूप मोठं आहे. जर आपण डिफेन्सला सप्लाय करायचं असेल तर 3,800 आउटलेट्स आहेत त्यांचे, तर तिथे आपण जर सप्लाय करू शकलो तर तुम्हाला फक्त 10 पॅकेट एका आउटलेटमध्ये ठेवले तरी 38,000 पॅकेट जाऊ शकतात पर मंथ. बरोबर, म्हणून आपण पुढच्या सेगमेंटमध्ये जाणार आहोत, त्याप्रमाणे आपल्याला ते मार्केट आहे. आणि डिहायड्रेशनचा प्लांट टाकण्यासाठी प्री रिक्विजिट काय, म्हणजे एन्व्हायरमेंटचे परमिशन, लोकेशन, याच्यावरती तुम्ही गाईड करू शकता? एक तर आपल्या डिहायड्रेशन हा फूड प्रोसेसिंग मध्ये येतो. फूड प्रोसेसिंग जर बघाल तर आपल्याला लँड जर असेल, ऍग्रिकल्चर लँड असेल, त्याच्यावरती पण आपण डिहायड्रेशनचा प्रोजेक्ट सेटअप करू शकतो. त्यासाठी एनए करायची जरूरत लागेल, ज्यांना मोठ्या स्केलवरती करायचं असेल. घरगुती असेल तर आपल्याला फूड लायसन्स फक्त लागते. मग घरच्या ऍड्रेसवरती आपण ते छोट्या जे फॉर्म ए भरून आपण घरगुती उद्योग पण सुरू करू शकतो. छोट्या पण घरी करू शकतो. मोठ्यासाठी आपल्याला लँडचं जास्त रिक्वायरमेंट, कारण फूड प्रोसेसिंग मध्ये होतं. पण पॉवरची लागेल, मोठ्या स्केलसाठी आपल्याला 3 फेज पॉवर लागेल आपल्याला. फक्त तिथे हायजीन प्रॉपर असलं पाहिजे. पाणी जे येणार ते आपण ते फूड स्टँडर्ड प्रमाणे पोर्टेबल असलं पाहिजे पाणी, तर फिट फॉर ह्युमन कन्झम्पशन, असे सगळे आपण रूल्स ते सगळे डिटेलमध्ये कव्हर करणार आहोत कोर्समध्ये. राईट, ओके. आणि पुढचा क्वेश्चन असं आहे की एक होम स्केल स्टार्ट करायचं असेल तर साधारण किती जागा लागते, किंवा तुम्ही घरून करू शकता का? आता छोटं जे मशीन आहे त्याचं 1.5 फूट बाय 2 फूट बाय 1.5 फूट हाईट आहे. म्हणजे आपला एक ओव्हन असतो ना घरगुती, तेवढंच लागतं छोट्या. मोठं घ्यायला गेलं 2 बाय 2.5 फूट बाय 3 फूटचा 10 किलोचा डिहायड्रेटर आहे. 2 फूट बाय 2.5 फूट बाय 3 फूट एवढी जागा लागते. बाकी मग टेबल, वर्किंग टेबल कटिंग बिटिंग साठी लागेल, पॅकिंग साठी आपल्याला ते पॅकिंग मशीन लागेल. छोट्या सेटअप मध्ये होईल. राईट, ओके. आणि एक सेकंड, आणि याला कोल्ड स्टोरेज वगैरे अशा गोष्टी लागतात का? कोल्ड स्टोरेज आपण जर एक्सेसिव्ह मागवलं, आपण फॉर एक्झाम्पल पालकची पावडर करायची, आपल्या मशीनची कॅपॅसिटी 10 किलोच आहे, बरोबर, तर आपण पण 100 किलो स्वस्तात मिळते म्हणून 100 किलो मागवलं, तर उरलेलं जे 90 किलो आहे ते आपल्याला कुठे ते स्टोअर करावं लागेल. मग त्यासाठी आपल्याला ते फ्रीजर वगैरे मध्ये ठेवता येईल असं प्रोव्हिजन करावं लागेल. राईट, ओके. आणि एक आपल्या रिक्वायरमेंट प्रमाणे, आपल्या मशीनच्या कॅपॅसिटी प्रमाणे तेवढंच जर मागवलं तर मग काही स्टोरेजची जरूरत लागेल, कारण डिहायड्रेट केल्यानंतर रूम टेम्परेचरला राहतं. राईट, ओके. आणि एक क्वेश्चन असं आहे की याच्यावर टेस्ट चेंज होते का, आणि प्रिझर्वेटिव्ह लागतात का? हे 2 क्वेश्चन आहे. आपले मेन जे आपण प्रमोट करतो ना, की त्याची टेस्ट, कलर आणि न्यूट्रिशन व्हॅल्यू हे सगळं इंटॅक्ट राहतं. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल आमचा एक एक्सपेरिमेंट सांगतो. मोड आलेले कडधान्य असतात ना, मूग, मटकी वगैरे, आम्ही मोड आणले, ते डिहायड्रेट केले. ओके, डिहायड्रेट केल्यानंतर 6 महिन्यानंतर आम्ही परत ते डिहायड्रेट केले आणि जमिनीमध्ये प्लांट केलं, तर त्याचं झाड तयार झालं. जर झाड तयार होतं म्हणजे त्यात सगळं न्यूट्रिशन सगळं इंटॅक्ट आहे ना. आपली ती स्पेशालिटी आहे डिहायड्रेशन मध्ये. मग आपल्या मेन की काय बघायचंय, कमी टेम्परेचरवरती जास्त वेळ ठेवायचं, सो आपल्या सगळ्या न्यूट्रिशन, कलर, टेस्ट वगैरे सगळं इंटॅक्ट मिळेल. पण आपण ते डिहायड्रेशन हे प्रिझर्वेशनचं मेथड असल्यामुळे आपल्या दुसरं प्रिझर्वेटिव्ह वापरायची जरूरत लागत नाही. राईट, ओके. आणि बरेच लोकांचे क्वेश्चन आहे, आय थिंक खूप स्पेसिफिक आहे, की माझा हा प्रोडक्ट आहे, याला काय मार्केट आहे, किंवा माझा हा प्रोडक्ट याला मशिनरी काय. सो ऑफकोर्स हा वेबिनार आहे 1 तासाचा आणि खूप ऑडियन्स आहे, सो वी कॅनॉट कव्हर ऑल द क्वेश्चन्स. त्याच्यामुळेच तुम्हाला कोर्स आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला एकदम डिटेल प्रोडक्ट वाईज गायडन्स मिळणार आहे, आणि तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते लाईव्ह असतात. सो Q&A वगैरे सगळ्या गोष्टी असतील. सो अपोलॉजीज जर का तुमचा क्वेश्चन कव्हर नसेल झाला तर ऑलरेडी खूप क्वेश्चन्स आहे, बट स्टील आय विल टेक दोज क्वेश्चन की जे सगळ्यांना रिलेव्हंट आहे. की एक क्वेश्चन असं आहे की लेट्स से माझा प्रोडक्टचा सीझन नाही आता, सो त्या सीझन मध्ये मी कसं स्विच करू शकतो का प्रोडक्ट? फॉर एक्झाम्पल
म्हणजे काही प्रोडक्ट्स, काही फ्रूट अँड व्हेजिटेबल काही पर्टिक्युलर सीझन मध्ये अवेलेबल असतात. सो बरोबर. त्या तो केलं तर दुसऱ्या सीझन मध्ये काय करायचं? आता काय होतं ना, की युजली मोठ्या कंपनीज काय करतात, की सीझनल प्रोडक्ट असेल, ज्याच्यासाठी फॉर एक्झाम्पल गाजर लागणार असेल, तो गाजर आपल्याला जो फॉर एक्झाम्पल गाजर हलव्याचा गाजर आहे, तो आपल्याला 3 महिनेच मिळेल. मग तो जो गाजर घेऊन वर्षभरात आपल्याला किती लागणार आहे ते कॅल्क्युलेट करून तेवढं ते सेमी प्रोसेस करून डिहायड्रेट करून ठेवतो. मग ऍज पर रिक्वायरमेंट ती वर्षभर ती फॅक्टरी चालू, जर सीझनल काय प्रोडक्ट असेल तर. किंवा काही जण असे सेटअप केले ते सीझन प्रमाणे तो प्रोडक्ट बनवतात. मग त्यांच्या प्रत्येक सीझनला वेगवेगळ्या सीझनला वेगवेगळ्या भाज्या वगैरे मिळत जातात. मग त्याप्रमाणे ते त्यांचं प्रोडक्ट रेंज चेंज करत जातात. असे काही जण सेटअप केले, मग त्यांचा जो सेटअप सेम राहतो पण प्रोडक्ट रेंज त्यांची बदलत जाते. तर काही जण वर्षभराची प्रोव्हिजन त्या अशा पद्धतीने सेमी प्रोसेस करून ठेवून देतात आणि वर्षभर ती फॅक्टरी चालवतात. राईट. आणि एक्सपोर्टला कसं मार्केट आहे आणि एक्सपोर्ट तुम्ही कसं कुठल्या कुठल्या कंट्रीजला करू शकता? तर एक एक इन जनरल एक्सपोर्ट बद्दल थोडंसं गाईड करा. एक्सपोर्टचं मार्केट युजली जे कोल्ड कंट्रीज आहेत ना, तिथे जास्त आहे मार्केट. कारण जिथे त्यांना 3-3 महिने बाहेर पडता येत नाही, तिथे जास्त मार्केट आहे. ऍज वेल एज सगळीकडे ऑल ओव्हर वर्ल्ड हे इन्स्टंट रेडी टू कुक फॉर प्रोडक्ट्स हे सगळे जगभर आहेत. जसं नूडल्स आपण म्हणालो, तर नूडल्सला सगळे जे रॉ मटेरियल लागतं ते सगळं बाहेरूनच घेत आहे. मधलं टोमॅटो पावडर असो, पालक पावडर असो, सगळं ते बाहेरून घेत आहे. मग अशा कंपनीजना आपण तिथे सप्लाय करू शकतो. एक ते इंडस्ट्री झाली. दुसरी हॉटेल इंडस्ट्रीला आपण सप्लाय करू शकतो. तुम्ही फॉर एक्झाम्पल टोमॅटो पावडर बनवले, त्याचे काही ब्लेंड्स तयार केले, तर आपण फरसाण वेफर इंडस्ट्रीला फ्लेवरिंग साठी आपण सप्लाय करू शकतो. मग आता हे फरसाण वेफर सारख्या इंडस्ट्री जगभर खूप आहेत. बरेच मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आहेत. फॉर एक्झाम्पल बालाजी वेफरचं बघाल तर 600 कोटीचं टर्नओव्हर असलेली इंडस्ट्री, तर त्यांना पण फ्लेवरिंग साठी बऱ्याचशा टोमॅटो पावडर वगैरे लागत असतात. मग आपण त्यांना सप्लाय करू शकतो. मग फ्लेवर्सच्या आपला जो पावडर आपण जे बनवतो फ्लेवरिंग इंडस्ट्रीला आपण सप्लाय करू शकतो. तिथे मोठ्या मोठ्या रिक्वायरमेंट असतात. म्हणून त्या आपण जसं इंडियामधल्या इंडस्ट्री बघतोय, तसं जगभरामध्ये आपण जी कंट्री स्पेसिफाय करू. फॉर एक्झाम्पल आपण दुबईचा बोललो, दुबईच्या मार्केटमध्ये जायचं, मग तिथे हे जे तिथे जे फरसाण वेफरची इंडस्ट्री आहे, त्या इंडस्ट्रीला आपण हे सप्लाय करू शकतो. किंवा आपण जर हॉटेल इंडस्ट्री पकडली तर तिकडच्या हॉटेल इंडस्ट्रीला आपण डिहायड्रेटेड प्रोडक्ट सप्लाय करू शकतो. करेक्ट. मग त्या आपल्या इंडस्ट्री स्पेसिफिक त्या कंट्रीजला आपण देऊ शकतो. राईट, राईट. थँक्यू. येस, आय थिंक सर आपण वी हॅव कव्हर्ड ऑलमोस्ट सगळ्या जे व्हेरिएशन्स होते क्वेश्चन ते सगळे कव्हर केलेले. सो आणि काही लोकांचे रेकॉर्डिंग बद्दल क्वेश्चन होते. सो ज्यांना ज्यांना हा कोर्स करायचा आहे किंवा आजचा वेबिनार ज्यांनी लेट जॉईन केला पुन्हा बघायचा आहे, तर इकडे तुम्हाला कोर्स पेज मध्ये वॉच लेटेस्ट वेबिनार याच्यावरती तुम्ही क्लिक केला सर, इकडे तुम्हाला आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग पुन्हा बघायला मिळेल. आम्ही इकडे ती रेकॉर्डिंग पुन्हा उद्या इकडे अपलोड करू, तर ते तुम्ही नक्कीच बघू शकता. आणि युट्यूब चॅनलवरती आमचे सगळे अपकमिंग वेबिनार्स वगैरे त्याच्या रेकॉर्डिंग्स तुम्हाला बघता येईल. सो आम्ही बरेच वेबिनार घेत असतो. इकडे तुम्हाला युट्यूब मध्ये वेबिनार सिरीज नावाची आमची एक प्लेलिस्ट आहे. इकडे सुद्धा तुम्हाला आजच्या वेबिनारची रेकॉर्डिंग पुन्हा बघायला मिळेल किंवा आमचे आतापर्यंतचे जेवढेही वेबिनार झाले हे सगळ्यांची रेकॉर्डिंग बघायला मिळेल. आणि ज्यांना यांना कोर्स करायचा आहे ट्यूसडे पासून चालू होतंय. या कोर्समध्ये लिमिटेड ऑडियन्स असते. सो एक रजिस्ट्रेशनला लिमिट असल्यामुळे तुमचे लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सगळे सेशन होतात आणि अनम्यूट करून तुम्ही डायरेक्टली क्वेश्चन्स विचारू शकतात आणि सगळ्या गोष्टी याच्यामध्ये तुम्हाला डिटेल गायडन्स मिळेल. मग काही लोकांना मशिनरीचे फोटो बघायचे, मशिनरीची कॉस्ट पाहिजे, बरेचसे तुमचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते डिटेल मध्ये कव्हर होतात. सो थँक्यू सो मच ऑल ऑडियन्स. थँक्यू ऑल ऑडियन्स फॉर वंडरफुल क्वेश्चन्स आणि मोस्ट इम्पॉर्टंटली देसाई सर फॉर वंडरफुल गायडन्स about this dehydration project आणि also special thanks to शिल्पा मॅडम की त्यांनी आपल्या आल्या आणि फीडबॅक दिला, शेअर केला. विश ऑल द बेस्ट. आणि सो थँक्यू. ज्यांना कोर्स करायचा आहे ट्यूसडे पासून चालू होते. ऑनलाईन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकतात वेबसाईट वरती आणि तुम्ही ट्यूसडेला तुम्हाला यू विल गेट द झूम लिंक अँड एव्हरीथिंग. झूम वरती हा लाईव्ह असतो. सो येस, थँक्यू अँड विश यू ऑल अ गुड नाईट. थँक्यू. थँक्यू.